सजावट नजर आएगी। 6 ओवर का ये पहला मैच, उसके बाद सेकंड मैच भी 6 ओवर का आपको देखने को मिलेगा और उसके बाद सभी मैचेस 5 ओवर और 5 गेंदबाजों का इस्तेमाल किया जाएगा। एक स्विंग बॉल है जो आपको 1 ओवर डालना है। 3, 4, 5 ये ओवर आपको किसी भी एक ओवर में आपको स्विंग बॉल डालना है। तो हर एक ने एक अच्छा युवा गेंदबाज को चुना होगा। किसी अनुभवी गेंदबाज को लेकर स्विंग बॉल जो है टेप बॉल उसे डालने के लिए उन्होंने जरूर एक खिलाड़ी को लिया होगा। मजा आएगा। जैसे जैसे खेल आगे बढ़ता जाएगा वैसे वैसे रोमांच में बढ़ता जाएगा, इसमें कतई संदेह नहीं है। तो चलेंगे, करेंगे शुरुआत इस मैच की। 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज राधे एंटरप्राइजेस चिरले की ओर से केतन मात्रे मैन फ्रॉम वाकलन और उनका साथ देंगे नाउ स्ट्राइक इन पर बारक्या कामले मैन फ्रॉम कामोटे। हरीश भाई आपका भी स्वागत करेंगे। साउले के एक दमदार खिलाड़ी के तौर पर जाने जाते हैं। तो चलिए इन एक्शन में नजर आएंगे, वो भी शुभकामनाएं सभी खिलाड़ियों को। हमारे तीनों आयोजकों की ओर से दीपक शेठ पाटिल राधे इंटरप्राइजेस, ओमसाई लॉजिस्टिक संतोष शेठ और सतीश मुदी गांवदेवी गांवटान के सर्वे सर्वा और दिग्गज पुरस्कार थे उद्योजक सुनील शेठ मरवी साहब, इनके ओर से शुभकामनाएं। चलेंगे मैच की तरफ। पहली गेंदबाजी की शुरुआत करेंगे अनुज घरत मैन फ्रॉम एसपीसीसी शांतेश्वरी प्रसन्न क्रिकेट क्लब नवीन चेबा की ओर से। ग्रामीण में हमेशा दमदार योगदान देते हैं, लेकिन आज लीग फॉर्मेट है, उड़न पनवेल प्रीमियर लीग का आगाज। अंपायर का ग्रीन सिग्नल, लेफ्टी वर्सेस राइटी। शुरुआत करेंगे अनुज गेंदबाजी की। पहली गेंद के ऊपर स्वीप किया है, क्या ढूंढने का प्रयास और मौका भी मिला। स्क्वायर लेग की तरफ गेंद, शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर को बीट करती हुई 4 रन। गणपति बापा को नमन करते हुए दमदार शुरुआत हुई है टूर्नामेंट की और चौकों के साथ आपने पारी की शुरुआत की। बैट्समैन केतन मात्रे, अनेक विक्रम इस खिलाड़ी के नाम पर, बाइक हो 4 व्हीलर हो, कीर्तिमान प्रस्तावित किया इस खिलाड़ी ने। शुरुआत जबरदस्त। इस बार भी वही इरादा था जो पहली गेंद के ऊपर बाउंड्री मिली, स्वीप करने का, आड़े बल्ले से खेलने का प्रयास इस बार भी था केतन का, लेकिन इस समय चालाकी दिखाई गेंदबाज ने, जड़ में डाला इस गेंद को। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। देखिए आज बड़े बड़े आइकॉन आपको नजर आएंगे। इससे पहले कुछ दिनों में भी बड़े बड़े आइकॉन आपको खेलते हुए नजर आए और सभी ने काफी बढ़िया परफॉर्मेंस दिया है। रिवर्स शॉट लगी तो आबाद, नहीं तो बर्बाद, लेकिन संपर्क में है ये गेंद केतन मात्रे के और एक बार संपर्क में आएगी तो डेफिनेटली ये छक्का है। रिवर्स शॉट्स का यह बेहतरीन छक्का नजर आया। डीजे मैरी आपका भी स्वागत है। दर्शकों को एंटरटेनमेंट करने की ताकत डीजे मैरी में। चलिए गेंद दीजिए, शायद गेंद अगर गुम हुई होगी तो फिर नई बॉल का इस्तेमाल करना पड़ेगा। चलिए मैच बॉल जब आएगी तो वापस दी जाएगी। बेहतरीन स्विच हिट का यह प्रयास था केतन मात्रे का और संपर्क में काफी बढ़िया हुआ। पहली बाउंड्री, उसके बाद डॉट बॉल की समाप्ति और उसके बाद रिवर्स शॉट का बेहतरीन छक्का अनुज के ऊपर। तो बल्ले का अंदरूनी हिस्सा लेकर गेंद शॉर्ट मैन के खिलाड़ी के पास जाती हुई। देखिए वेरिएशन है, विविधता है गेंदबाजी में और दिखाया वहां पर अनुज ने। कम समय में टेनिस क्रिकेट विश्व में अपनी जगह बनाई और लेफ्ट हैंडर तौर पर गेंदबाज जब जरूरत आने पर बल्लेबाजी करने की भी क्षमता दिखाता है ये खिलाड़ी। भले ही जानते सामने एक टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा खिलाड़ी केतन मात्रे, लेकिन उसके पास भी विश्वास है। ओ चलिए मैच बॉल शायद अंदर आ चुकी है, तो उसके वजह से अंपायर ने ये डेड बॉल करा। फॉलो रिदम में थे, बल्लेबाज भी तैयार थे, लेकिन गेंद अचानक अंदर आई, उसके वजह से वहां पर रुकना पड़ा। प्रवीण दादा घासे युवा नेतृत्व है मोटीजुई के, उनके द्वारा मोटीजुई स्मार्ट सिटी डेवलपर्स टीम को पैक किया गया। राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ, इन्होंने इस टीम को, चिरले टीम को पैक किया है। 2 फ्रेंचाइज है, 2 भी बड़े ओनर है और निश्चित तौर पर दोनों का भी स्वागत करेंगे। नेक्स्ट मैच में गौरी स्पोर्ट्स उल्वे विजय शेठ खारकर, उनकी टीम और गाउटान के करण मड़वी आपको खेलते हुए नजर आएंगे। करण मड़वी तैयार रहिए, नेक्स्ट मैच आपका ही है,
तो टॉस के लिए आप तैयार है और उनके खिलाफ स्माइरा एंड इश्विका 11 वॉरियर्स झांसी यानी कि किरण पवार की सेना तैयार होगी। रायगढ़ प्रीमियर लीग के पर्व में किरण 4 व्हीलर के मानकरी रह चुके हैं और इस सीजन में वो चैंपियन बनी वीर मराठा जोई की ओर से। उससे पहले हमने देखा बामन नोंगरी की तरफ से खेलते हुए नजर आए जब उन्हें 4 व्हीलर मिली। इस सीजन में फ्रेंचाइजी चेंज हुई, वीर मराठा जोई की ओर से खेलते हुए नजर आए। वहां पर चैंपियन का खिताब, चांदी की ट्रॉफी महेश कड़ू मित्र मंडल, महेशदा कड़ू मित्र मंडल सोनारी आयोजित दमदार टूर्नामेंट में चैंपियन का खिताब, वो भी किरण पवार आपको नजर आएंगे। बड़ा फिलहाल शुरुआत काफी लाजवाब केतन की ओर से। इस बार भी वही शॉट्स खेलने का प्रयास जो पहली गेंद के ऊपर बाउंड्री मिली थी। तारीफ काबिल गेंदबाजी चल रही है। भले ही केतन मात्री के बल्ले से एक छक्का एक चौका मिला है लेकिन अनुज गरत ने भी बांध कर रखा है। थोड़ी सी अगर गेंद स्पिन ना होती, सीधे लेन पड़ती तो कहीं ना कहीं लेग बिफोर चांस भी बन सकते थे। चलिए यहाँ पर गेंद टर्न हुई, थोड़ी सी बाहर की तरफ निकली, आड़े बल्ले से खेलने का प्रयास केतन ने किया था। इस बार हवा में गेंद लड़ती हुई जाएगी, बादशाह के रडार में गेंद आई है। जिस तरीके से बैलगड़ा क्षेत्र में बिंजोर का शॉटगन मेहरबान चलता है, ठीक उसी तरह यह बादशाह क्रिकेट में चलता है और सीधा गेंद को उड़ाया 6 रनों के लिए। पहले ओवर का खेल समाप्त। पहले ओवर के समाप्ति के बाद राधे एंटरप्राइजेज चिरले 16 बगैर विकेट कोई नुकसान। बैलगाड्याचा नाद आहे एकदम कडक। दीपक शेट, राधे एंटरप्राइजेस, सध्या त्यांचे 2 नंदी बिंजोड घाटमाता असू द्या, मुंबई असू द्या, ज्यांनी धुमाकूल घातलाय विपुल, शॉटगन मेहरबान आणि महबूब बैलाचे मालक आज दीपक शेट्टी यांनी आयकॉन केतन मात्रला इन्व्हाइट केलाय। मला समजलं की या स्पर्धेमध्ये मला वाटतं रोशन गौतमी पाटील तुम्हाला पाहायला मिळेल आणि संपूर्ण व्यासपीठाची तयारी तिथे तुम्हाला पाहायला मिळते। गौतमी पाटील म्हटल्यानंतर सबसे कातील असं म्हटलं जातं आणि जवळजवळ गौतमी पाटील म्हटल्यानंतर तिचा नाद करू पण नका। बापाला सांगा एक वासरू घेऊन द्या, आदात वासरू, मी बैलगडाचा नाद करीन। ती सेलिब्रिटी आहे, ती दमदार योगदान तिचं, पण आपण बैलगडा क्षेत्रामध्ये एक आदात वासरू घेऊ 20,000चा आणि त्यालाच मोठा बनवून दमदार योगदान देऊ। संचित टकले, विपुल बॉस, संपूर्ण जवाबदारी त्यांच्या खांद्यावरती। केतन मात्री के बल्ले से जब जब चौके छक्के निकलते तो क्वालिटी दाखवे का एक अनोखा अंदाज रहता है। पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 16, यानी कि 6 की 6 गेंदें अकेले बल्लेबाज केतन मात्री ने खेली है और अकेले केतन ने 2 छक्के 1 बाउंड्री लगाई है। और 1 ओवर की समाप्ति के बाद अब सेकंड पावर प्ले में स्ट्राइक एंड पर आएंगे बल्लेबाज बारक्या कांबले, विलास कांबले। चलिए कुछ मांग करते हुए खिलाड़ी कक्ष की तरफ केतन, जो भी कुछ चाहिए वो चीजें तुरंत लेकर जाइए मैदान के अंदर। चलिए सेकंड पावर प्ले, 3 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर होंगे और निश्चित तौर पर यहां पर भी बेनिफिट होगा। और तीसरे, चौथे, 5वें ओवर में आप स्विंग बॉल का, टेप बॉल का इस्तेमाल कर सकते हैं। चलिए सेक्स बॉल लेकर, गेंदबाज लेकर करण घनसोलकर, मैन फ्रॉम आंबिवली। नेरे दुंदरे विभाग का ये सबसे डेंजरस ऑलराउंडर के तौर पर हमेशा खेल देखा जाता है। थोड़ी सी मिसफील्ड, उसका तुरंत फायदा उठाया बारक्या ने और केतन ने। दोनों बल्लेबाजों के बीच में रोशन तालमेल कितना सही, विपुल जो आंखों में इशारा करते हुए आसानी के साथ दोनों बल्लेबाजों ने ये 2 रन पूरे किए और इसी 2 रनों की मदद से बारक्या कांबले ने अपना खाता खोला। जय हनुमान कामोटे की ओर से ग्रामीण में खेलते हुए काफी बड़ा रुतबा इस खिलाड़ी का, लेकिन आज व्यावसायिक तौर पर है। और ये सीधा खेला है मिड ऑन और मिड ऑफ के बीच में से लॉन्ग ऑन की तरफ गेंद जाएगी सीमा रेखा के पार, बारक्या कांबले के बल्ले से 4। ये चौका मिला है, ये 4 की मदद से बारक्या पहुंचे 6 के भीतर और ये विस्फोटक शुरुआत पावर पे के ओवर में नजर आती हुई। और ये विकेट की तलाश में शायद ये गेंद थी, लेकिन बैकफुट पॉइंट में खिलाड़ी मौजूद नहीं है। ठीक बाउंड लाइन के नजदीक एक फील्डर तैनात किया गया है और ये लेग ब्रेक डालने का प्रयास किया था। एक्शन रिप्ले में भी आप देख सकते हैं केतन मात्र अब स्ट्राइक एंड पर है, लेकिन करण की चर्चा करेंगे। इनके पास वेरिएशन है, दोनों टर्न करने की क्षमता जरूर दिखाते हैं और इस बार थोड़ा सा बारक्या को बीट करने का प्रयास कर रहे थे। फिलहाल सिंगल मिलेगी, ये लिखिए लेग ब्रेक, बहुत शार्प टर्न नजर आई। और ये बैकफुट पॉइंट में अगर 38 सर्कल के भीतर अगर खिलाड़ी थोड़ा सा जो है वो पॉइंट, शॉर्ट पॉइंट में वो थोड़ा सा बैकफुट पॉइंट की रीजन में होता तो डेफिनेटली वो कैच बनने के चांसेस भी बन सकते हैं। रिवर्स के लिए एक फील्डर भी तैनात किया है, जिससे चलते लेग ब्रेक की गेंदें ज्यादा डालने का प्रयास करेंगे, लेकिन सामने केतन है।
फुल टॉस बॉल, मिस टाइमिंग जरूर था लेकिन स्क्वायर लेग की तरफ गैप बहुत बड़ी है, पावर प्ले है, फायदा मिलेगा और केतन मात्रे के बल्ले से गेंद सीमा रेखा पार, 4 रन। राधे एंटरप्राइजेस किती लाखाचा बक्षीस लाभा दीपक शेठ तयार असतो आणि मोठमोठ्या शर्ती बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण त्यांच्या पाहिलात। ऑफ स्टंप यॉर्कर की कोशिश में थे, गेंद सीधी पड़ने के बाद विकेट कीपर के दातानों में, लेकिन ऑफ स्टंप से बाहर थी शायद, उसकी वजह से अंपायर ने इस गेंद को व्हाइट बॉल करार घोषित कर दिया। एक्स्ट्रास में बढ़ोतरी, वो बहुत बाहर थी ये गेंद, ऑफ कटर की ये कोशिश जरूर थी लेकिन रेखा के बहुत बाहर थी, लेकिन अच्छी विकेट कीपिंग वहां पर मंगेश वैती सरीन की ओर से नजर आती हुई। एक्स्ट्रास में बढ़ोतरी, रन संख्या है 28-28। तो इस बार गेंद तक जाना चाहते थे, टप्पा थोड़ा सा पीछे था, एक्स्ट्रा कवर की रीजन में फील्डर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे दूसरी की कोशिश में थे लेकिन मना कर दिया है। सिंगल के साथ दोनों बल्लेबाज संतुष्ट है। हालांकि पहले ओवर की शुरुआत जबरदस्त 16 रन मिले, इस ओवर में अभी तक 13। नेरा धुंधरा विभाग का ये खिलाड़ी है करण घनसोलकर, छोटे से गांव अंबिवली से बिलोंग करता है और जब भी व्यावसायिक तालुका आपके टूर्नामेंट होते हैं तो नेरे धुंधरे विभाग एनडी की टीम होती है, वहां से उनका परफॉर्मेंस काफी अच्छा होता है। लेकिन आज उरन पनवेल दो तालुके एक दूसरे के सामने हैं और क्या बढ़िया क्रिकेट, यह शॉट लाजवाब है लेकिन हवा है, उसकी वजह से फायदा नहीं मिलेगा, लेकिन कोई फील्डर मौजूद नहीं, मिड विकेट की तरफ गेंद सीमा रेखा पार। भारकिया भी मन में हंस रहे हैं कि यह छक्का ही होना चाहिए था, लेकिन हवा ने थोड़ा सा रुख बदल दिया, मिलेगी बाउंड्री। ओवर की समाप्ति यानी कि मैंडेटरी पावर प्ले में राधे एंटरप्राइजेस चिरली टीम ने रन बनाए 33 बिना कोई विकेट खोए नुकसान। चला ही स्पर्धा पाहण्यासाठी रोशन पाटील मोठुजी आणि तेजस्वी भोईर यांना आपण विनंती करूया। स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठुजीची सल्लागार आणि व्यवस्थापक आहेत तेजस्वी भोईर आणि रोशनजी पाटील। आपण जर पाहायला गेलं तर सर्वाधिक मोठी स्पर्धा नेहमी पाहायला मिळते मोठीच्या क्रीडांगणामध्ये आणि मोठुजीची विद्यमान सरपंच दीपकभाई भोईर यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळते, त्यांना देखील आपण विनंती करूया। दीपकभाई भोईर तुम्ही आलात, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे, तुम्ही देखील या मंचावर। थैंक यू विपिल। 2 ओवर के समाप्ति के बाद 33 रन बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर राधे एंटरप्राइजेस चिरले। बिल्कुल सही गाना सुना डीजे मैडी की ओर से, जैसे मेहरबान शॉटगन और महबूब जैसे दौड़ता है ना, ठीक तरीके से ये पहली सलामी जोड़ी इस मैदान के अंदर अपना रुतबा जमा चुकी है। 6 ओवर का ये मैच, हाँ इतिहास है ये टूर्नामेंट का, पहला ही साल है और बड़े बड़े आइकॉन, फिर कृष्णा सातपुते होंगे, एजाज कुरैशी होंगे, यस सर। स्विंग बॉल का इस्तेमाल यहां पर किया जा रहा है। वैसे आप देखेंगे तो मेरे ख्याल से फरदीन खाजी को भी कल खेलते हुए आपको देखा, जगत सरकार को भी खेलते हुए देखा, शाहिद शेख को देखा, शाहिद शेख की टीम क्वालिफाई कर चुकी है, हमदार विक्रमदाता प्रतिष्ठान विचुम में। उसके बाद कल हमने योगेश पेनकर घारे को देखा दादरपाड़ा की ओर से ना मैडी, चैलेंजर चिरले की ओर से, माफ कीजिएगा, वो भी टीम क्वालिफाई हो चुकी है। विनीत माली गावदेवी गावठान वो भी क्वालिफाई कर चुकी है, अरे ओमकार देसाई ये भी उनकी टीम शायद बाहर हो चुकी है, महेश नानगुड़ी की टीम क्वालिफाई कर चुकी है, कृष्णा सातपुते टीम बाहर हो चुकी है, जगत सरकार वो बाहर हो चुके हैं, फरदीन काजी बाहर हो चुके हैं, केतन मात्रे आज है, एजाज कुरैशी भी बाहर हो चुके हैं। शायद आने वाले फ्यूचर में, आने वाले दिनों में क्या करण अंबाला, भावेश पवार, सरोज प्रमाणिक, ये नाम तो है लेकिन देखने को मिलेगा सरप्राइज सब। लेकिन देखेंगे कल हमारी टीम भी होगी, हमारी टीम में सचिन काटकर है, उस्मान पटेल है, कल हमारे लॉर्ड्स में मेरे ख्याल से मोटिया है, प्रथमेश मात्रे पिट्टू इस सीजन में 4 विकेट इंजरी जीती, मयूर वाघमर है, ऐसा लगता है कि बड़े दलदल में फंसे, लेकिन क्रिकेट है यहां पर अनिश्चित भरा खेल, कोई भी खिलाड़ी बाजी मार सकता है, ये मोटिया का अनुमान है। हर किसी को कम नहीं आंकना चाहिए, हर एक खिलाड़ी अपना परफॉर्मेंस जरूर देगा। 2 ओवर की समाप्ति के बाद 33 फील्डिंग में परिवर्तन, स्विंग बॉल केतन के सामने गेंदबाजी करेंगे कप्तान, माफ कीजिएगा दीप पाटिल, पहली गेंद लेकर। ये बादशाह है, ये स्विंग बॉल में भी नहीं छोड़ते, या ये स्पिन में भी कमाल कर चुके हैं, तो ये ग्रामीण का क्रिकेट है और पहली गेंद के ऊपर दीप के ऊपर पॉइंट के ऊपर से शानदार चौका।
मैडी, देखिए कोई भी बल्लेबाज अगर अर्धशतकीय पारी खेलता है यानी कि 50 रन ठोकता है एक बल्लेबाज, तो दीपक सेठ इनकी टोटल 10 फोर व्हीलर है। वो 10 फोर व्हीलर का नंबर है 3006 3006। ये कैश प्राइज 3006 रुपए का कैश प्राइज अर्धशतक लगाने वाले बल्लेबाज को दिया जाएगा। ओ, इस बार बल्ले का बाहरी किनारा लगा था। कप्तान वहां पर जाएंगे, अंकेश गेंद को उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक वहां पर एक रन लेने का पर्याप्त समय। और व्यक्तिगत दोनों बल्लेबाजों की चर्चा करेंगे। विपुल 10 गेंदों में 26 बनाकर केतन मात्रे खेल रहे, जो इनका फॉर्म है वो बरकरार है। और बारक्या कामले 4 में 11 बनाकर खेल रहे, 38 के ऊपर कोई भी विकेट नहीं। विकेट की तलाश में जरूर है वहां पर स्मार्ट सिटी डेवलपर्स मोटीजुई टीम, लेकिन इतना आसान नहीं है। दोनों बल्लेबाज सेट जरूर है मैदान के अंदर, लेकिन देखेंगे ये साझेदारी कितने आगे तक जाएगी। लेकिन ये साझेदारी तोड़ने का प्रयास भी मोटीजुई टीम के खिलाड़ी यहां पर कर रहे हैं। मौका किसको मिलेगा पहला, वो आने वाला समय ही बता पाएगा। लेकिन पार्टनरशिप काफी तगड़ी दो खिलाड़ियों के बीच में, मंगेश वैती, निनाद भोईर, अंकेश कामोटकर, बड़े बड़े चेहरे। तो इस बार अपील जरूर की गई थी, लेकिन कोई फील्डर मौजूद नहीं। आई थिंक ये लीडिंग एज होगी। जी हाँ, ये बल्ले पर लगी है, शायद एक रन वहां पर मिलेगा, मौका बन सकता था। ऊपरी हिस्सा लेकर गेंद सीधा विकेटों के पीछे जाती हुई एक रन मिलेगा। इक्का दुक्का से यहां पर जाएगा, फर्क गिरेगा नहीं। बस चौके छक्के रोकने कैसे भी करके पहले मैच में 70 के अंदर रोकना। वैसे 50 का टारगेट इस मैदान के ऊपर बहुत बड़ा है, वो नाइट के समय में जब अंधेरा बढ़ जाता है, जब फ्लड लाइट होते हैं। लेकिन ये डे फॉर्मेट में 70 रन का आंकड़ा इस मैदान के ऊपर कुछ भी नहीं है। एक खासियत है कि बॉल ठीक आती है बल्ले के ऊपर, लेकिन बल्लेबाज इतना भी नहीं समझ पाता कि यहां पर कौन सा स्ट्रोक खेल सके। चलिए अंपायर बातचीत करते हुए कप्तान अंकेश कामोटकर से। देखिए लास्ट बॉल डिलीवर, पहले इनिंग का लास्ट बॉल डालने से पहले दोनों कप्तान किरण पवार और करण मड़वी, आप तैयार रहिए टॉस के लिए। यह महत्वपूर्ण सूचना आपको हम पहुंचाते हुए। अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से थोड़ा सा दूर फेंका था, छेड़छाड़ करने का प्रयास किया था। शायद बैकफुट पॉइंट के बीच में से गैप ढूंढकर पॉइंट को बीट करना चाहते थे, लेकिन फील्डर तैनात किया गया वहां पर बाउंड लाइन के नजदीक। दो खिलाड़ी है, ठीक कवर्स और एक लगभग पॉइंट तैनात है मौजूद, जो वाइड ऑफ स्टंप की गेंदें कभी कभी होती है, उसको छेड़छाड़ करने का प्रयास करते हैं खिलाड़ी। ये उड़ाया, इस बार सीधा एक्स्ट्रा कवर के ऊपर से बादशाह के रडार में गेंद, सीधा 6 रन। रोकना होगा, इस तूफान को रोकना होगा। अगर ये रन बन जाएंगे तो फिर मुश्किलें बढ़ेगी। और पहले ही मैच में आप देखेंगे रन संख्या बनी है टोटल स्कोर कार्ड के ऊपर, बिना विकेट खोए नुकसान 46। क्या पहले विकेट के लिए 50 की ये भागीदारी बन जाएगी? विकेट की तलाश में जरूर है, लेकिन मौका नहीं दे पा रहे। आसानी के साथ केतन के बल्ले पर गेंदें आ रही है, और जो स्विंग बॉल है वो स्विंग बॉल के ऊपर वो जानते हैं किस तरीके की बल्लेबाजी करना, और अभी तक उनका पगड़ा बॉलरों के खिलाफ भारी रह चुका है। अंकेश कामोटकर कप्तान, उनके सामने थोड़ा सा दबाव जरूर है। फुल टॉस बॉल, हल्के हाथों से गेंद को ड्राइव किया है। मिड ऑफ में फील्डर हर्षद गेंद को उठाए, फील्ड करे, तब तक सिंगल के साथ छोर बदला दोनों बल्लेबाजों ने, और स्ट्राइक एंड पर आएंगे अब बारक्या कामले। रन संख्या है 47, 47 रन, 12 में 33 बनाकर केतन मात्रे, और बारक्या 5 गेंदों में 12 बनाकर खेल रहे। आखिरी गेंद तीसरे ओवर की, जो स्विंग बॉल था वो दीप पाटिल को दिया गया था कप्तान अंकेश ने, तो आखिरी बॉल डालने के लिए तैयार। फुल टॉस बॉल के ऊपर प्रहार किया है, हवा में बहुत गेंद है, खिलाड़ी है मौजूद, व्हाट अ कैच। और ये सेलिब्रेशन मनाते हुए कालुंद्रे टीम का आदात वासरू जिसे कहा जाता है, आई थिंक कल्पेश थे जिन्होंने ये कैच पकड़ा, और इसी के साथ ये पहला विकेट, बेहतरीन ओवर स्विंग बॉल में दीप पाटिल का नजर आया। 3 ओवर की समाप्ति के बाद राधे एंटरप्राइजेज चिरले टीम का स्कोर है 47, 47 रन, 1 विकेट के नुकसान पर। चला याच दरम्यान जर पाहायला गेलं तर ही स्पर्धा प्रवीण फार मोठी आहे, आणि या स्पर्धेला आणखी मोठं करण्यासाठी हसनीन दाखवे बारापाड्याचे युट्यूब ब्लॉगर आहेत,
क्वालिटी दाखवे या इंस्टा हँडलवर त्यांच्या खरं तर सर्वाधिक मोठ्या मोठ्या खेळाडूंना ज्यांनी इंटरव्ह्यू घेतलेत आणि जर पाहायला गेलं तर कलकत्ता, गोवा या राज्यामध्ये देखील जाऊन केतन म्हात्रेचे सर्वाधिक व्हिडिओ असतील, अगदी त्यासोबत करण अंबाला असेल, जगत सरकार, अगदी मोठमोठ्या खेळाडूंची ज्यांनी इंटरव्ह्यू घेतल्या तसे आमचा हसनीन दाखवे बारापाडाचा युट्यूबर आहे, त्याला आपण इन्व्हाइट करतो. आपण या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत है. आइए क्वालिटी दाखवे आपका स्वागत करेंगे. पहले ओवर में रन बने लगभग 16, दूसरे ओवर में रन आए टोटल 17, तीसरे ओवर में रन आए टोटल 14, यानी कि 3 ओवर के समाप्ति के बाद 47 बने. अब गेंदबाजी में परिवर्तन, दूर वाले छोर से नए गेंदबाज कमेंट्री बॉक्स पैवेलियन एन की ओर से मारा करेंगे. कल्पेश करत कालुंद्रे से बिलोंग करते हैं और निश्चित तौर पर आप देख सकते हैं ये भी युवा खिलाड़ी है. कालुंद्रे टीम इन दो खिलाड़ियों के चर्चे क्या करेंगे, प्रतीश और कल्पेश, ये दो ऐसे खिलाड़ी मिले इनकी ओर से काफी बड़ा परफॉर्मन्स रह चुका है. आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो, की ज्याने 9 दिवस फ्री रिक्षाची आम्हाला सेवा दिली, उरणचा छोटा टायगर 0609 धनुषेट, आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो. बघा आज पुष्पगुच्छ घेऊन आले धनुषेट, आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो. चलेंगे मैदान की तरफ. आखिरी 3 ओवर का खेल बचा हुआ है, यानी कि 3 ओवर में मजबूत स्थिति में है राधे एंटरप्राइजेस चिरले. क्या अपना अर्धशतक पूरा करेंगे केतन? 12 में 33 बनाकर खेल रहे हैं. फील्ड पूरी तरीके से आप खुली तो है जरूर, लेकिन बॉलर तैयार. कल्पेश और पहली गेंद के ऊपर हवा में लॉफ्टेड हिट, एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन के बाहर से केतन के बल्ले से पलटवार 6 रन. थैंक यू वेरी मच. रायगढ़ जिला कांग्रेस के अध्यक्ष महेंद्र शेठखरत, इनकी भी उपस्थिति इस मंच के ऊपर हमें देखने को मिले और ये टूर्नामेंट के लिए उनका सबसे बड़ा योगदान है. महेंद्र शेठ आपका भी स्वागत करेंगे. क्या लाजवाब स्ट्रोक छक्का में देखने को मिला है. केतन मात्रे पहुंचे व्यक्तिगत 53 टोटल स्कोर पहुंचे टीम का, और केतन पहुंचे अभी तक ये 6 की मदद से लगभग 39 के करीब पहुंचे. पहली गेंद के ऊपर आक्रमण. अभी तक ये टूर्नामेंट में किसी भी बल्लेबाज के बल्ले से अर्धशतक पारी नहीं देखने को मिली है. 3 मेडन ओवर आ चुके. बॉलर तैयार. हाफ ट्रैकर की बॉल, लेट कट खेलने का प्रयास, फील्डर है मौजूद. अच्छी यहां पर फील्डिंग नजर आती हुई. तब तक अपील भी यहां पर की गई है, नॉट आउट का इशारा अंपायर का. चलिए बिल्कुल सही अंपायरिंग, बिल्कुल निगाह सटीक थी अंपायर की. वहां पर बेल्स गिरी थी, अपील की गई थी वहां पर विकेट कीपर मंगेश वैती की ओर से. नॉट आउट का इशारा, सिंगल पूरा होगा. तो निश्चित तौर पर आप देख सकते हैं आकाश तारेकर. जी हां दोस्तों, ये 2 खिलाड़ियों की चर्चा हो रही थी रोशन. एक है आकाश तारेकर, एक है केतन म्हात्रे. सबसे पहला रायगढ़ ठाणे का अगर सबसे ज्यादा बाइक लेने वाला खिलाड़ी कौन होगा, तो नाम हमेशा छोटा छोटा बच्चा गएगा, आकाश तारेकर. और उसके बाद अगर रुतबा जमाया पूरे भारतवर्ष टेनिस क्रिकेट बॉल में, वो केतन म्हात्रे. 2 ऐसे महानतम खिलाड़ी. और इस बार लैप शॉट खेलने की कोशिश की थी वहां पर हाफ ट्रैकर बॉल के ऊपर. आकाश तारेकर लौटेंगे मैदान से बाहर. पहली गेंद के ऊपर हाफ ट्रैकर की बॉल के ऊपर खेलने का प्रयास. ये छक्का वाला बॉल था, 6 वाला बॉल था. केतन थोड़ी से नाराज है कि ये 6 आना चाहिए था आकाश, लेकिन किस्मत ने साथ नहीं दिया. 0 के ऊपर लौटे और ये दूसरा विकेट मैदान से बाहर. शेठघरात आंतरराष्ट्रीय कामगार नेते, अरे ज्यांना घरं नाही त्यांना घरं दिली, खरं त्यांना अनेकांना विदेशी वाऱ्या देखील दिल्या. आणि मला तर वाटतं 6 ते 7 खंड आतापर्यंत कंप्लीट केलेत. आणि एक असं व्यक्तिमत्व, अवलिया व्यक्ती म्हणून ज्यांची ओळख सातत्याने राहिले. आजही 40+ माध्यमातून त्यांचा तगडा परफॉर्मन्स आपण सातत्याने पाहिलात. परंतु कित्येकांना 4 व्हीलर घेण्यासाठी मदत केली. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारं व्यक्तिमत्व. यंदाच्या वर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये 4 व्हीलर ज्यांनी दिली, आणि नेहमीच क्रिकेटसाठी ज्यांचं दमदार योगदान. आणि एमजी ट्रॉफी जी आपण जी पाहिली, मला वाटतं 22 बाईकची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये देखील साहेबांचं 15 लाख रुपयाचं योगदान त्या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळालं. आणि त्यांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आकाश तारेकर आउट होने के बाद अब उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज कैप्टन करण कृतज्ञ मडवी
इस वक्त आते हुए बल्लेबाजी के लिए। ग्रेट कमबैक बाय द बॉलर कल्पेश करत। चलिए पहली 3 गेंदों के ऊपर 7 रन। केतन मात्र ने छक्का दागा था, उसके बाद सिंगल लेकर स्ट्राइक आकाश के पास दी थी और वहां से आकाश आउट होकर लौटे मैदान से बाहर। अब कृतज्ञ मड़वी कप्तान क्या सीना तान चलेंगे या फिर रोकेंगे गेंदबाज। रिवर्स शॉट खेलने का प्रयास पहली गेंद के ऊपर, फील्डर है मौजूद, गुड फील्डिंग। अनुज घरत वहां पर उठाएंगे, फील्ड करेंगे, अच्छा थ्रो, लेकिन तब तक मात्र केवल 1 रन वहां पर मिलेगा और इसे 1 रनों की मदद से राधे एंटरप्राइजेज चिरली टीम की रन संख्या पहुंची है 55 के ऊपर। 6 ओवर का ये मैच, यानी कि पहले राउंड के मैचेस जो होंगे वो 6 राउंड के होंगे। उसके बाद आपको 5 ओवर के मैचेस और 5 बॉलरों का इस्तेमाल देखने को मिलेगा। और जो 4 व्हीलर रखी है कार, वो मेरे ख्याल से ग्रामीण के खिलाड़ी को बिल्कुल मैन ऑफ द सीरीज के तौर पर दी जाएगी। चलिए आइकॉन के लिए वो नहीं होगी, किस खिलाड़ी का रुतबा होगा आखिरी लम्हों में जरूर पता चलेगा। और अंदर की तरफ आई थी गेंद, हल्के हाथों से गेंद को ट्राई किया, खुद बॉलर वहां पर अपने फालतू में गेंद को रोकेंगे, तब तक केवल 1 रन। क्या बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन स्मार्ट सिटी डेवलपर्स मोटीजुई टीम के गेंदबाज कल्पेश के हाल से। अब तक 2 दिग्गज बल्लेबाज है सामने, लेकिन फिर भी लाइन और लेन कितने लाजवाब फेंकते हुए मौका नहीं दे पा रहे। पहली गेंद के ऊपर छक्का आने के बाद जो जिगर रखा है खिलाड़ी ने इन दोनों महंतम खिलाड़ियों के सामने, वो काफी लाजवाब नजर आता हुआ। 56 2 विकेट के नुकसान के ऊपर चौथे ओवर की आखिरी गेंद यहां पर बची हुई है। पहली गेंद के ऊपर छक्का आने के बाद पूरी तरीके से अंकुश लगाया, तेज बॉल डाली, हल्की सी गेंद पड़ने के बाद बाहर की तरफ निकली, डॉट बॉल की समाप्ति। ग्रेट बॉलिंग, एक बार जोरदार ताली हो जाए कल्पेश के लिए। केवल 9 रन, लेकिन यहां से रिव्यू की मांग की गई है। बैटिंग टीम का यह रिव्यू आई है थर्ड अंपायर, हाइट फैक्टर वाइड के लिए, जो बहुत ऊपर थी ये गेंद। देखेंगे क्या निर्णय आता है अंपायर की ओर से, बाउंस अतिरिक्त किया था या नहीं, जरूर चेक करेंगे। वहां पर रिवर्स शॉट खेलने का प्रयास भी किया था, सब एंगल से चेक किया जाएगा। यस, फेयर डिलीवरी, थर्ड अंपायर डिसीजन, इट्स अ डॉट बॉल। 4 ओवर की समाप्ति और 4 ओवर के समाप्ति के बाद रन बने 14.00 की रन रेट से 56, यानी कि आने वाली 12 गेंदों का खेल यहां से बचा हुआ है। अच्छी पार्टनरशिप बनने के बाद भी क्या लाजवाब यहां पर वापसी की है। सेकंड ओवर का कोटा मेरे ख्याल से करण घनसोलकर, जिन्हें पहले ओवर में पहले स्पेल में 17 रनों की मार मिली थी, और उसके बाद आप देख सकते हैं मेरे ख्याल से फिर से एक बार कप्तान ने यह भरोसा जताया इस गेंदबाज के ऊपर। आइकॉन मतलब बोली लगाई गई थी उनके तौर पर, बैटिंग भी कर लेते, गेंदबाजी भी कर लेते, वैसे ऑलराउंडर खिलाड़ी है। लेकिन सामने देखेंगे केतन, वैसे दोनों भी व्यावसायिक ओपन में जागृति स्पोर्ट टोपीलू की ओर से खेल चुके हैं और एक दूसरे को पैंतरा आजमाते हुए जरूर यहां पर खेलेंगे। 5 ओवर की पहली गेंद केतन के सामने, वो टप्पे का इंतजार किया, क्या ढूंढने की कोशिश की थी, स्वीपर कवर से एक्स्ट्रा कवर की दिशा में फील्डर मौजूद थे, उठाएंगे, फील्ड करेंगे, 1 रन, संतुष्ट होंगे वहां पर। जैसे स्मार्ट सिटी डेवलपर्स मोटीजुई टीम के समर्थक होंगे कि केतन को खामोश रखना यह उनकी गेंदबाजों की पहचान बनेगी। अगर केतन लगातार बने रहेंगे तो फिर मुश्किलें जरूर पैदा होगी। 42 के ऊपर नाबाद, 57 रन स्कोर कार्ड के ऊपर। 5वां दिन है, 6 लाख के अधिक व्यूअर्स ये पूरे टूर्नामेंट में नजर आते हुए, बड़े बड़े आइकॉन आपको नजर आते हैं। तो टप्पा थोड़ा सा पीछे था, लेग ब्रेक की ये गेंद थी, लॉन्ग ऑन की तरफ फील्डर मौजूद है, कल्पेश उठाएंगे। अब तक की दोनों गेंदें काफी बेटर लाइन से फेंकते हुए गेंदबाज करण घनसोलकर, 1 रन मिलेगा। पहली 2 गेंदों के ऊपर 2 सिंगल और इसी के साथ रन बने टोटल 58। प्रोजेक्टेड स्कोर की बात करेंगे, ठीक है, इस तरीके की यहां पर रणनीति रहेगी गेंदबाजों की ओर से तो फिर कम रन बनेंगे और बल्लेबाज लगातार हार्ड हिटर बल्लेबाजी करेंगे तो फिर 80 के करीब आराम के साथ जा सकती है। केतन मात्रे इस बार हवाई यात्रा करने का प्रयास किया है, लोगों ने फील्ड और बड़ी विकेट, जश्न का माहौल स्मार्ट सिटी डेवलपर्स मोटीजुई टीम के खेमे में। कंट्रोल वाली गेंदबाजी, कमाल की वापसी और इसी के साथ केतन मात्रे बैक टू द डगआउट।
केतन मात्रे की बल्लेबाजी पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां हो जाए दोस्तों। बढ़िया पारी खेली केतन वामन मात्रे। पहली बाइक 2016 में कार्डी के ट्रॉफी में जीती यामा एफजेड 2.0 और उसके बाद अनस्टॉपेबल 39 बाइक का विक्रम इस खिलाड़ी के नाम पर। और वो पारी आखिरकार थमती हुई। केतन मात्रे स्ट्रोक बढ़िया खेला था लेकिन टाइमिंग उतनी बढ़िया नहीं थी। लॉन्ग ऑन के खिलाड़ी के द्वारा कल्पेश ने वो कैच पकड़ा। क्या बढ़िया कैच। और इसी के साथ केतन मात्रे लौटे मैदान से बाहर। सुरेश शेट पाटिल आई थिंक विंदने वशाबाइल के मालक जिन्होंने ये जर्सी प्रदान की गई है उनका भी स्वागत करेंगे। उनकी भी टीम हमें नजर आई। आकाश समाधान शेठ माली इनके ओर से भी टी शर्ट स्पॉन्सरशिप की गई है उनका भी स्वागत करेंगे। वो भी बड़े ऑर्गेनाइजर है। इसी मैदान के ऊपर उनकी बड़ी ट्रॉफी हमें देखने को मिला और उनकी टीम भी सुपर 8 में क्वालिफाई कर चुके हैं। न्यू बैटर आते हुए बल्लेबाजी के लिए नंबर 5 के पोजीशन पर जितेश भोईर। मोटी सुई का ये खिलाड़ी और आते ही पहली गेंद के ऊपर अटैक। गेंद सीमा रेखा के पार 4 रन। बेहतरीन यहां पर चौका बल्लेबाज जितेश भोईर। मोटी जुई गांव का खिलाड़ी आज अपने ही गांव के खिलाफ ये फ्रेंचाइजी है। कभी कभी आपको आपकी बोली लगती है किसी अलग टीम की तरफ तो निश्चित तौर पर वहां पर आपको खेलना ही पड़ता है। और आज चुना चिरले टीम ने जितेश भोईर को और अपने आप को साबित करते हुए चिरले की ओर से आगे आकर खेलने का प्रयास किया था। टैप किया इस बॉल को लॉन्ग ऑन की तरफ। फील्डर कप्तान अंकेश गेंद को उठाए फील्ड करे। अच्छा थ्रो सिंगल मिलेगा। पिछले 2 ओवर की चर्चा करेंगे। रन नहीं बने। पहले 2 ओवर में काफी तगड़े रन बने थे फिर तीसरे और चौथे ओवर में कंट्रोल किया है और 5वें ओवर में भी कमाल की वापसी नजर आती हुई स्मार्ट सिटी डेवलपर्स मोटी जुई टीम की ओर से 63 रन बने अभी तक राधे एंटरप्राइजेस चिरले के 3 विकेटों के नुकसान के ऊपर। बड़े शॉट आने थोड़े से रुके हुए। एक वजह है कि बारका का विकेट गिरा उसके बाद आकाश का विकेट गिरा और उसके बाद केतन मात्रे का विकेट गिरा और ये प्रेशर ये उड़ाया। इस बार सीधा कप्तान के बल्ले से वाइड लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में से गेंद सीमा रेखा के पार 6 रन। अक्षत पाटील बिंजोरचा बेतात बादशाह म्हणून ज्याची ओळख आपण सातत्याने पाहिलात। सरपंच महबूब मेहरबान किती लाखाचे शर्यत लावा बिंजोरचा बादशाह तुमच्यासाठी तयार आहे। आणि आजवर मुंबई असू द्या घाटमाता असू द्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिंजोरचा बेतात बादशाह म्हणून ज्यांची ओळख राधे एंटरप्राइजेस चिरले आणि सध्या राधे देखील स्पर्धेचा या ठिकाणी आनंद घेत असताना आल्या आल्या त्यांनी एक नक्कीच योगदान दिलं। आज त्यांचा संघ केतन मात्रे त्यांना आयकॉन तुम्हाला पाहायला मिळेल। आणि सध्या बघा केतन मात्रे बाद झाल्यानंतर थोडेसे चेहऱ्यावरती स्माइल देखील नाहीये त्याच्या। तो थोडासा टेन्शन मध्ये आहे कारण त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल सुनील शेठ अगदी त्याच्या समवेत आपण संतोष शेठ यांना पाहतो। ओमसाई लॉजिस्टिक आता हसलाय बघा। आणि नामदेव एंटरप्राइजेसचे सर्व अखिलेश आपले आम्ही सहर्ष स्वागत करतो। रोहित केदारी सावले के एक अच्छे खिलाड़ी है ऑलराउंडर है। बॉलिंग बैटिंग किरण पवार के नेतृत्व में हमेशा इस खिलाड़ी ने भी परफॉर्मेंस दिया है। चले लास्ट ओवर बचा है तो कप्तान आइए। ये लीजिए रोहित शेट्टी और अभिभाग। अभी मोबाइल रखिए फिलहाल मैच खेलना है। ये चैटिंग आपको बहुत ही सेटिंग करवाती है जरूर लेकिन अभिभाग देखिए औखले की गोगल लगाते हुए थोड़ा सा बीजे टिप्स ले रहे होंगे क्रिकेट के निश्चित तौर पर और आने वाला मैच ही उनका तो तैयारी रखिए। बहुत कैप्टन आइए स्माइरा एंड इश्विका वॉरियर जासे के कप्तान आ चुके हैं और गावठान के भी आ चुके हैं। तो माफ कीजिएगा गौरी स्पोर्ट्स उल्वे टीम के भी कप्तान आ चुके हैं। ये इनिंग समाप्त होने के बाद बिल्कुल टॉस किया जाएगा और पहली गेंद के ऊपर एफर्ट चांस था जरूर। कप्तान अंकेश थे वहां पर लेकिन कैच को नहीं ठीक तरीके से पकड़ पाए। तब तक छिपानदान मिलेगा और सिंगल भी मिलेगी और सिंगल की मदद से यहां पर रन संख्या पहुंची 70 के करीब 3 विकेट के नुकसान पर। तो चलिए वहां पर सिंगल मिलेगा। 5 गेंदों का खेल बचा हुआ है। देखिए लास्ट बॉल जो है
वो गिरने से पहले आपको आना है दोनों कप्तानों को। अलॉन्ग द कारपेट खेलने की कोशिश जरूर की है। गेंद लॉन्ग ऑन की तरफ कल्पेश उठाएंगे, फील करेंगे, दूसरे का प्रयास, थ्रो थोड़ा सा खराब है, जिसके चलते यहां पर 2 रन तेजी के साथ पूरे होते हुए, और ये तालियों की गूंज खिलाड़ी कक्ष के नजर से आती हुई, तरफ से आती हुई, क्योंकि गुड रनिंग बिटवीन द विकेट, मानो जंगल में 2 हिरन दौड़ रहे हैं। इतनी सूझबूझ का परिचय देते हुए दोनों भी बल्लेबाज 2 रनों की मदद से 72 के करीब रन संख्या पहुंची है। राधे एंटरप्राइजेज चिरले की ओर से 4 गेंदों का खेल बचा हुआ है, और 4 गेंदों में निश्चित तौर पर 1-2 बड़े हिट अगर आएंगे कप्तान के बल्ले से, तो फिर 80 के अधिक स्कोर बन सकता है। रिवर्स शॉट खेलने का प्रयास, फील्डर है मौजूद, जाल बिछाया था अनुज ने वहां पर, और यकीनन यहां पर कमाल की फील्डिंग, कमाल का ये कैच, और कप्तान को आखिरकार लौटना पड़ेगा। ये चौथा करारा झटका राधे एंटरप्राइजेज चिरले टीम को। आपण इन्व्हाइट करूयात शेवटचा चेंडू पडण्या अगोदर करण मडवी आणि त्यासोबत किरण पवार दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण इन्व्हाइट करतोय। आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या। शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत। किरण पवार यांच्या आपण प्रतीक्षेमध्ये आहोत, त्यांना आपण इन्व्हाइट करूयात। आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा। तो विशाल गाबन नए बल्लेबाज पिरकोन के ये खिलाड़ी है। चलिए देखेंगे चेक। आखिरी 3 गेंदों का खेल बचा हुआ है। 72 की तरफ 72 के तरफ स्कोर वहां से रुका हुआ है। बड़े हिट यहां पर लगाने होंगे। पहले ओवर में 16, दूसरे ओवर में 17, 2 ओवर में 33 बने थे, लेकिन उसके बाद दीप ने 14 स्विंग बॉल डाली, फिर कल्पेश घरत ने 9 रन दिए, और करण घनसोलकर ने अपने सेकंड स्पेल में केवल 13 रन दिए, और वहां पर 72 रन अभी तक बने। और सचिन लहाने का ये ओवर है लास्ट, 6ठा ओवर। ये पहले इनिंग्स का भिंगारवाड़ी से बिलोंग करते हैं, और निश्चित तौर पर सचिन के ऊपर ये दारोमदार लास्ट ओवर की, खास करके लास्ट ओवर की चर्चा करेंगे। डेथ ओवर स्पेशलिस्ट बॉलर है जरूर, हालांकि लीग फॉर्मेट में, लेकिन देखेंगे इस समय यह जिम्मेदारी अब तक बखूबी निभाते हुए अपने टीम के लिए। पहले 3 गेंदों के ऊपर केवल 3 रन, 1 विकेट इनके नाम पर। बड़ा शॉट खेला जरूर है, हवा में गेंद, मिड ऑफ का खिलाड़ी हर्षद गेंद के नीचे, और ये कैच ड्रॉप, कैच पकड़ना चाहिए था। 2 रन आपके बच सकते थे। तीसरे की कोशिश में आखिरकार लौटना पड़ेगा। जिते स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं, लेकिन लेफ्ट हैंडर बल्लेबाज विशाल गामोन को लौटना पड़ेगा रनआउट के तौर पर मैदान से बाहर। शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत। किरण पवार साठी विशेष सूचना आहे। चला आपण लगेच या। कॅप्टन पाहिजे किरण पवार, कॅप्टन साठी विशेष सूचना आहे। न्यू बैटर आदेश मोकल, तो आखिरी 2 गेंदों का सामना करने के लिए आए थे। रनआउट का यह भी मौका शायद बन सकता है। तीसरे अंपायर की तरफ मांग की गई रनआउट के लिए। थोड़ा सा ये जो बॉल थी बड़े शॉट की तैयारी में जरूर थे, लेकिन विकेट कीपर भी थोड़े से मिसफील्ड हुए थे, लेकिन उसके बाद कवर किया अपने आप को, और रनआउट का मौका शायद बना या नहीं। तीसरे अंपायर की मांग की गई है, सुरक्षित पहुंचे या नहीं, दूध का दूध और पानी का पानी। लेकिन चलिए बल्लेबाज होंगे आउट, फिंगर अप गोज रनआउट के तौर पर। तीसरे अंपायर का निर्णय यहां पर आ चुका है कि बैट्समैन आउट है, और ये 5वां करारा झटका लड़खड़ाती हुई पारी नजर आती हुई, और निश्चित तौर पर कहीं ना कहीं ये पारी थोड़ी सी रुकी हुई है। ऐसा लग रहा था 80-85 के करीब जाएगी, लेकिन कमबैक किया है सचिन लहाने ने। डेथ ओवर में केतन मात्रे का विकेट जैसे गिरा, बारक्या कामले का जैसे विकेट गिरा, और ये खतरनाक कमबैक नजर आता हुआ। लास्ट बॉल के लिए बल्लेबाज आते हुए, बल्लेबाजी के लिए रोहित मात्रे। लास्ट बॉल बची है, छक्का आएगा तो बनेगी 80। ऐसा लग रहा था कि मेरे ख्याल से जो रन बने थे पहले मैच में, पहले 2 ओवर में 33, उसके बाद जाएंगे कम से कम 80-90 के करीब, लेकिन फिलहाल 74 के भीतर रोका है। 6 विकेटों के नुकसान के ऊपर जितेश भोईर 4 में 6 बनाकर, और रोहित मात्रे आखिरी गेंद का सामना करने के लिए आते हुए। राधे एंटरप्राइजेज चिरले का ये रनों वाला मैदान है, लेकिन देखेंगे यहां पर रन थोड़े से रुके हुए। लास्ट बॉल के ऊपर
ब्लास्ट करने का प्रयास, कप्तान अंकेश गेंद के नीचे, कोई चूक नहीं। 7वां विकेट मैदान से बाहर और पहली पारी समाप्त हो चुकी है। पहली इनिंग 6 ओवर समाप्त हो चुके हैं। रन बने हैं 74 और जीतने के लिए 75, 75 रनों का 75 धावींची गरज, 30 बॉल आणि 75 धावींची गरज। जाऊया टॉस बॉक्स मध्ये आपण। तर टॉस मला वाटतंय विन दिलाय तुझा announcement. चला, संघाचा संघनायक इथे उपस्थित नाहीये. शेवटची 2 मिनिटं आपण देतोय, ती पण सुनील शेठ मडवी यांच्या विनंती आहे म्हणून. कारण अगदी 4 रात्रीमध्ये पाहायला गेलं तर सर्व करणार इथं शेवटचा बॉल पडण्याच्या अगोदर आलेत. किरण पवारच्या आपण प्रतीक्षेमध्ये आहोत. किरण पवार, आपल्यासाठी 2 मिनिटाचा कालावधी, आपण लगेच या. अंकुश टकले, सुनील टकले, टकले ब्रदर्स, समर्थ कडू, 40+ मास्टर. शतक आपण देखील त्याच्या नावावरती पाहू शकाल. तो देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. त्यांनाही शुभेच्छा देऊया. चला, किरण पवार कॅप्टन या. पण आयोजकांचं म्हणणं असं आहे की आपण उरण पनवेल प्रीमियर लीग खेळत आहोत, त्याच्यामुळे आयोजक सांगतात की कॅप्टन किरणलाच यावं लागेल. त्यामुळे ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. रोहित केदारी या ठिकाणी आलेत. आमच्या अनिकेत घरत असतील जासई यांनी पुरस्कृत केलेला संघ किरण पवार यांचा. तर या ऐकूया पुढचा आवाज जो होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. रोशन पाटील मॅम फ्रॉम तारा, जाऊ यांच्याकडे. त्या राजधानीवरती रॉकस्टार प्रवीण, धन्यवाद विपुल. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आमचा कॉमेंट्री बॉक्स आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेत टेलिकास्ट सध्या होताना आपण पाहत आहे. संध्याकाळ होत चालली आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. पहिला सामना ज्या ठिकाणी केतन मात्रे आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहेत राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघामध्ये. संघाचे संघ मालक स्वतः दीपक शेठ पाटील, त्याचबरोबर कर्णधार कृतज्ञ मडवी, आणि एका बाजूला संघ आहे स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई, प्रवीण गाशे या संघाचे संघ मालक आहेत. आणि कर्णधाराच्या भूमिकेमध्ये असेल अंकेश कामोटकर, आयकॉन मंगेश वैती. तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. टार्गेट चेस करायचं आहे सेकंड इनिंग मध्ये 75. रॉकस्टार प्रवीण, आपण मागील काही रात्रीमध्ये या स्पर्धेचा खेळ पाहिला असेल. या मैदानावरती जे काही सामने झाले, बहुतांश पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा संघ जिंकलाय. बेनिफिट त्या टीमला मिळाला. परंतु या कंडिशनला दोन्ही टीमकडे आपण जर पाहिलं, दोन्ही टीम बॅलन्स आहेत, चांगले तगडे खेळाडू या दोन्ही संघांमध्ये आहेत. त्यामुळे सामना तितकाच रंगतदार होताना पाहायला मिळेल. सलामीवीर 2 खेळाडू, स्वतः टीमचा कॅप्टन अंकेश कामोटकर आणि त्यांच्या बरोबरीने आयकॉन मंगेश वैती दाखल होताना आपण पाहता आघाडीला. सलामीवीर 2 खेळाडू, 2 आक्रमक खेळाडू मैदाना दिशेने वाटचाल करत असताना ऑन स्क्रीन आपण पाहता सध्या आदरणीय संतोष शेठ पाटील साहेबांना आपण ऑन स्क्रीन पाहताय. दमदार असं एक डॅशिंग व्यक्तिमत्व. काही क्षणातच किरण पवार यांचं आगमन होईल आणि त्यानंतर आपण टॉसकडे जाणार आहोत. आयकॉन करदर खेळाडूंचा भरणा या स्पर्धेमध्ये आहे. आदरणीय ओमसाईम लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर संतोष शेठ पाटील यांना आपण सध्या ऑन स्क्रीन पाहत आहे. राधे एंटरप्राइजेस म्हटलं की खूप मोठं नाव आहे. तर उरण आणि पनवेलच्या क्रिकेटला समृद्ध करणारी स्पर्धा म्हणजे उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 हे भव्य दिव्य पर्व. रायगड जिल्ह्यातील अग्रनामांकित असे हे 2 तालुक्यात टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून मात्र अनेक रती महारथी या 2 तालुक्याने मात्र संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला दिले आणि त्यांना एकत्र आणण्याचं काम या ठिकाणी स्वतः या ठिकाणी संतोष शेठ पाटील, दीपक शेठ पाटील, सुनील शेठ मडवी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी केले. त्याबद्दल त्यांचं मनापासून आपण या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहोत.
तर रोशनदादा आपण 4 रातीमध्ये खरं तर बऱ्याचशा गोष्टी नियमानुसार वागलोय. तर आपण आयोजन कमिटीला खरं तर समोरच्या संघाला असं वाटायला नको की आपल्या आयोजन कमिटीची संघ आहे, पण अगदी 2 षटकाचा आपण वेळ देतोय किरण पवारसाठी. जर 2 षटकांच्या नंतर किरण पवार आले नाही तर समोरच्या संघाला आपण नाणेफेकीचा कॉल हा विजय देणार आहोत. अतिशय महत्वाची सूचना असेल खरं तर खास करून किरण पवार यांच्यासाठी. रायगड प्रीमियर लीगच्या 6 पर्वांमध्ये 2 वेळा चॅम्पियन बनणारा कॅप्टन आणि पहिली 4 व्हीलर रायगड प्रीमियर लीग मध्ये पटकावणारा खेळाडू किरण पवार आहे. त्यामुळे किरण पवारला विनंती असेल लवकरात लवकर आपण टॉसला रिपोर्टिंग करा. जय पवार सर यांचं आगमन, जेपी पॅनल सध्या कार्यरत आहे या ठिकाणी. उमेशजी केणे टिटवाला, जय पवार, कल्याण, विकी शेलार, कंबालपाडा, शाहिद मुमीन भिवंडी हे नामांकित ऑफिशियल पंच या स्पर्धेमध्ये आहेत. मॅचला सुरुवात होईल 75चा पाठलाग. 6 षटकांमध्ये 75चा पाठलाग करायचा आहे. या इनिंग मध्ये सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई या संघाला. बस्टॉपला आपण देऊया दोन्ही टीमला. डावाला सुरुवात होईल आणि सेकंड इनिंग कडे आपण वळतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. प्रकल्पग्रस्तांचे भूमिपुत्रांचे कैवारी दिवंगत लोकनेते दीपा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी समालोचक रोशन पाटील तारा आपणा सर्वांना घेऊन चालतो मैदानाकडे. आणि आता डावाला सुरुवात होईल. पहिला षटक घेऊन आलाय त्या ठिकाणी बॉलिंग मार्क मध्ये स्वतः गोलंदाज फार एंड हे षटक राहील. रोहित म्हात्रे हा खेळाडू आला बॉलिंगसाठी. रोहित म्हात्रे हा खेळाडू. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. स्टॅकिंग एंडला स्वतः कॅप्टन अंकेश कामोटकर. 75चा पाठलाग करताना पहिला षटक पॉवर प्लेचा राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला फुल टॉस आणि इथे बीमर कॉल. खराब चेंडू वेस्ट साइडच्या वर होता हा बॉल, त्यामुळे बीमरचा इशारा सेकंडला निघाले. दोन्ही खेळाडू चांगलं कॉलिंग. सिंगल डबल मध्ये परावर्तित करत असताना 2+1 सुरुवातच चांगली झाली. मोफतच्या धावा या ठिकाणी मिळाल्या आहेत. फिल्डिंग करताना त्या ठिकाणी चिरले संघाच्या अगेन्स्ट बॅटिंग करणाऱ्या मोठी जुई टीमला 3 धावांना मात्र अकाउंट ओपन झालं या ठिकाणी. स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई या संघाचं 3 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. 75चा पाठलाग करताना अजूनही 72ची गरज असेल. येणाऱ्या काही बॉलमध्ये संध्याकाळ होत चालली आहे. वातावरणामध्ये आता हळूहळू बदल होत चाललाय. फ्लड लाईट काही क्षणातच ऑन होतील. संधी प्रकाशामध्ये आपण सध्या आहोत आणि आता या अशा मुवमेंटला बॅटिंग करणं तितकं सोपं नाही आहे. वेस्ट साइड साठी रिव्ह्यू यस वापरलाय, चेक केलं जाईल. वेस्ट साइड साठी मात्र रिव्ह्यू आलाय. ऑन फील्ड अंपायर सिग्नल भीमर आणि इथे मात्र रिव्ह्यू वापरण्यात आलेला आहे. चेक केलं जाईल 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून. बॉल बरोबर साइड अँगलने चेक केला जाईल. 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या निमित्तानं आपण या स्पर्धेत टेलिकास्ट पाहत आहे. इट्स भीमर हा खरं तर योग्य कॉल होता स्क्वेअर लेग पंच विकी शेलार यांचा. विकी शेलार कंबालपाड्याचे आहेत. स्वतः चांगले खेळाडू देखील आहेत आणि चांगले आयोजक देखील आहेत आणि सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहता स्क्वेअर लेग पंच. नेक्स्ट बॉल फ्रीट. पुढचा बॉल फ्रीटचा राहील आणि फ्रीटची संधी असेल पुन्हा एकदा संघनायक अंकेश कामोटकर या खेळाडूला. मोठी संधी. फ्रीटचा फुल टॉस मिड ऑनला क्लिअर केलं. केतन मातेच्या डोक्यावरून बॉल निघालाय. लॉंग ऑन सीमा पार फ्रीट बॉलवरती आलाय हा खणखणीत चौकार. चांगला फटका. टायमिंग लाजबाब. लोअर फुल टॉस बॉलला कन्वर्ट केलं. अगदी बॉटम एंडचा चांगला वापर करत असताना मिडॉनच्या डोक्यावरून हा फटका पाहायला मिळाला. अंकेश कामोटकरच्या बॅटमधून चौकार. रोहित म्हात्रे यांच्या अगेन्स्ट 7 धावा फलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळेला स्लॉग हिटचा प्रयत्न होता. गुडघा टेकला होता. फुल लेन बॉल. टप्पा पडला. चेंडू खाली राहिलाय. त्या ठिकाणी आपण पाहिलं अनइव्हन बाउन्स घेत असताना बॉल निघाला. विकेट किपर आकाश सारेकर यांच्या हातामध्ये डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहताय. मगाशीच प्रवीण गायकर आमचे रॉकस्टार समालोचक त्यांनी उल्लेख केला. 2 बायकरमॅन सध्या एका संघामध्ये आहेत. रायगड जिल्ह्यामधला पहिला बायकरमॅन कोण? एखाद्या लहान मुलाला जरी विचारलं तो सांगेल की आकाश तारेकरच. आणि त्यानंतर संपूर्ण भारतवर्षामध्ये ज्याने दमदार कामगिरी केल्याचा केतन मात्र एका बाजूला आहे. 39 बाईक ज्याच्या नावावरती राहिलेल्या आहेत. महाराष्ट्राचा बाईक सम्राट या संघामध्ये आहे. चांगलं बॅटल तुम्हाला सध्याच्या घडीला दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळेल. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने एंड बदलला. आता मंगेश वैती हा खेळाडू स्टॅकिंग एंड करायला. मुंबईचं क्रिकेट किंबहुना व्यावसायिक क्रिकेटमध्ये दमदार योगदान देणारा आणखी एक नामांकित खेळाडू मैदानामध्ये आहे. माहुल कोळीवाडा. हा संघ सातत्याने
रायगड परिसरामध्ये सहभागी होताना पाहिला ग्रामीण गटामध्ये. त्या संघाला लीड करणारा एक अग्रगण्य असं नाव आपण पाहता खेळाडूचं मंगेश वैती ऑन स्ट्राईक. स्टायलिश फटकासाठी हा खेळाडू ओळखला जातो. ट्रेडमार्क शॉट त्याचा राहिला, बॅटचा फ्लो अगदी कॉपी बुक्स त्या ठिकाणी फोटोजेनिक शॉट ही त्याची ओळख राहिलेली आहे. पहिलाच बॉल त्या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम द बॉडी, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अतिरिक्त जास्त बाहेर निघणारा चेंडू अतिरिक्त रनसाठी ठिकाणी देऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमला, मोठीजुई संघाला. 1 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे बिनबाद 9. 75चा पाठलाग. सुरुवातीला पहिल्या सत्रामध्ये असं वाटलं की बॅटिंग करणारा राधे एंटरप्राइजेस चिरले संघ किमान 90च्या आसपास पोहोचेल, परंतु अंतिम षटकामध्ये जे कमबॅक झालं ते अतिशय निर्णायक राहिलं होतं. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धावा कमी आल्या, त्याचा फटका थोडासा बसला असं म्हणायला हरकत नाही, कारण धावा मोठ्या बनवायच्या होत्या. इथे मात्र रन्स चिक्की सिंगल अतिशय डेंजर झोनकडे आला होता त्या ठिकाणी मंगेश. कॉल थोडासा संघर्ष होता, सिंगल घेत असताना एंड बदलला, चिक्की सिंगल मिळालेली आहे स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठीजुई या टीमला. 1 रनच्या मदतीने पहिलं दशक पूर्ण झालं. 10 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना चेस करायचा आहे 75चा. पॉवर प्ले मध्ये चांगला स्टार्ट जर का मिळाला तर धावांचा पाठलाग करताना थोडंसं आव्हान सोपं होऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. लेंथ बॉल, पुन्हा एकदा स्लॉग हिटचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला, बॉलला स्टॉप केलंय. आतली कडा घेतली होती, चायना कट ज्याला म्हणता येईल. आतली कडा घेत असताना बॉल शॉट फाईन लेगच्या दिशेने फील्ड झाला, कोणत्याही प्रकारची रन त्या ठिकाणी नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं पहिलं षटक, शेवटचा बॉल पेंडिंग आहे. धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत त्या ठिकाणी 10 बिनबाद 10. नेक्स्ट मॅच देखील तितकीच रफ अँड टफ राहील. करण मडवी आणि किरण पवार के फॅक्टर. एका बाजूला रोहन खरात पुण्याचा खेळाडू. लो फुल टॉस बॉल कॉपी बुक स्टाईलने पॉवर प्लेला त्या ठिकाणी कॅपिटलाइज केलं. इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चालला स्वीप कव्हरला. शेवट गोड करणारा अंकेश कामोटकरचा हा सणसणीत चौकार. चांगलं टायमिंग लो फुल टॉस बॉलला कॅपिटलाइज केलं अंकेश कामोटकरने शेवटच्या बॉलला. खरं तर टी शर्ट स्पॉन्सर सध्या आपण पाहता समाधान शेटमाळी, जो संघ मैदानामध्ये खेळतो. स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई. मोठी जुई म्हटलं की क्रिकेटला धर्म मानणारे गाव आहे, कारण जेव्हा जेव्हा ग्रामीण गटामध्ये अंकेशचा संघ एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होतो तेव्हा मोठ्या संख्येने या गावचे पाठीराखे आपल्या संघासोबत असतात आणि त्याच गावचा संघ आज या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. एका बाजूला राधे एंटरप्राइजेस चिरले, फार मोठं नाव आहे, कारण ग्रामीण क्रिकेट नाईटच्या स्पर्धा ज्या ठिकाणी आपण सुरुवात झाली उरण तालुक्यामध्ये ते हे गाव आहे आणि हे मैदान आहे. राधे एंटरप्राइजेस चिरले या नावाने मात्र अनेक खेळाडूंना एक मोठी ओळख प्राप्त करून दिलेली आहे. असा खरं तर हा ग्राउंड असं हा मैदान असं हे गाव चिरले गाव. या चिरले गावामध्ये आपण सध्या आहोत. मंगेश वैती ऑन स्ट्राईक. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्क वरती आलाय सोनारीचा खेळाडू आदेश कडू. आदेश बॉलिंग ट्रॅकवर त्याला सोनारी गावचा आणखीन एक प्रमुख गोलंदाज या ठिकाणी बॉलिंगसाठी आलाय. त्याच्यामध्ये मोठी जबाबदारी राहील. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या. 75चा पाठलाग करत असताना अजून 61ची गरज आहे. येणार 30 बॉलमध्ये ऑलमोस्ट आपण पाहिला प्रत्येक बॉल मागे 2च्या सरासरीने 200च्या सरासरीने मात्र बॅटिंग करावी लागेल. 2 धावा बनवावी लागते प्रत्येक बॉल मागे बॅटिंग करताना. टीम मोठी जुईला विकेट हवा फिल्डिंग करणाऱ्या संघाला. सेकंड पॉवर प्ले एक्सा कव्हर डीप मध्ये स्वतः करण त्या ठिकाणी उभा आहे. लॉंग ऑन लेग फिल्डर मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर लावलाय. पहिलाच बॉल आदेशचा ओव्हर द विकेट हलक्या हाताने ड्राईव्ह केला बॉलला. एक्सा कव्हर रिझन कडे खेळत असताना ज्या ठिकाणी कॅप्टन करण उभा आहे त्याच्या दिशेने हा फटका होता. थ्रू दी कव्हर सिंगल मिळाली. थोडेसे त्या ठिकाणी दोघांमध्ये चर्चा चालली आहे कशा पद्धतीने धावा रोखता येतील आणि त्याचबरोबरने धावा घेण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून होतोय. केतन मात्रेला सध्या आपण ऑन स्क्रीन पाहताय. जबरदस्त खेळाडू, फार कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये प्रसिद्धी मिळवणारा खेळाडू. स्वतःच्या उत्तम कामगिरीवरती अनेक चाहते ज्याच्या अवतीभोवती आपण होताना पाहायला मिळालेले आहेत. नुकताच काही दिवसापूर्वी उरणमध्ये समरचषक स्पर्धा पार पडली. ग्रामीण गटाचा पहिला सामना मैदानामध्ये येण्यासाठी केतन मात्रेला जवळजवळ 1 तास लागला. प्रेक्षक सेल्फी घेत होते त्या ठिकाणी अनेक जण केतन मात्रे सोबत आणि स्वतः आयोजक त्या ठिकाणी पोहोचले आणि मैदानामध्ये केतनला घेऊन आले. एवढं प्रेम या क्रिकेटने दिलंय. थोडासा आपण पाहिला या ठिकाणी हँड अँड कॉर्डिनेशन फार चुकीचा राहिला. चेंडूवरची नजर हटली बघा. त्या ठिकाणी अंकेश कामोटकरला हा फटका खेळत असताना प्रॉपर त्या ठिकाणी
फ्लो मध्ये हा खेळाडू नव्हता, शफल झाले होते. ओव्हर पिच बॉल हलकासा राईज झाला, त्यानंतर स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाले. बॉल थाय पॅडला लागला असल्या कारणाने पंचांनी कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी विश्वास दाखवलेला नाहीये. अपिलामध्ये डॉट बॉल येताना पण पहिला धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती आहे. पिन बाद 15, 15 लॉस ऑफ 0. चला फ्लड लाईट आपण ऑन करा प्लीज. केतन मात्र आता ऑन माईक असेल. आपण केतनशी संवाद साधणार आहोत. स्वतः चॅम्बो आमचे 24/11 चे बेस्ट कॅमेरामन आणि त्याचबरोबर एक नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत, प्रफुल्ल पाटील चॅम्बो. फ्लड लाईट आपण ऑन करायचे आहे. केतन मात्रे सध्या आपल्या सोबत आहेत. खरं तर केतनशी आपण संवाद साधणार आहोत. केतन चर्चा करतो आपल्या खेळाडूंसोबत. केतन, काय सांगशील या स्पर्धेमध्ये आज तू सहभागी झालाय? खरं तर राधे एंटरप्राइजेस चिरले या मैदानामध्ये खेळण्याची संधी मिळाली, त्याबद्दल काय सांगशील? चला तर पुन्हा एकदा आपण माईक ऑन करा. केतनशी आपण जरूर संवाद साधणार आहोत. केतन, खरं तर आज चिरलेची स्पर्धा राधे एंटरप्राइजेस चिरले या स्पर्धेने अनेकांना ओळख प्राप्त करून दिली. अशा स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी तुला मिळाली. स्वतः दीपक शेठ पाटील यांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही खेळणार आहात. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? सर, दादांचा आभार मानेन, कारण की त्यांच्या टीममध्ये मला खेळायला चान्स दिले आणि हा मैदान माझ्यासाठी खूप लक्की आहे, कारण की रबर बॉल सुद्धा इथे टुर्नामेंट होत असतात आणि इथे चांगली बॅटिंग होत असते. तर नक्कीच आज आम्ही फायनलला मतलब सुपर 8ला जायचा प्रयत्न करू. केतन, आज योगायोग खरं तर रायगडचा बायकरमॅन आकाश तारेकर देखील तुझ्या संघामध्ये आणि तू देखील त्या संघामध्ये खेळतो. काय सांगशील या संघाच्या कॉम्बिनेशन बद्दल? सर, नक्कीच दोन अनुभवी जे प्लेयर आहेत आमच्याकडे, आकाश दादा असेल आणि एक बारक्या दादा असेल, तर त्यांच्यामध्ये खेळायला सुद्धा खूप आवडेल आणि अजून काहीतरी शिकायला भेटेल. आज खरं तर ग्रामीणचे खेळाडू तुझ्या संघामध्ये आहेत, त्यांनाही तुमच्यासोबत खेळण्याची संधी मिळाली, त्यांना काय मेसेज देशील? सर, आपले ग्रामीणचे प्लेयर कधी ग्राउंडमध्ये उतरले तर एकत्र येऊन एक फॅमिली म्हणून खेळत असतात आणि असंच खेळत राहायला पाहिजे, तर टीम जिंकू शकते. क्या बात आहे. टीम मध्ये बॉन्डिंग असणं फार गरजेचं आहे, केतनने सांगितलं. पण जाऊया मॅचच्या दिशेने. आदेश बॉलिंग मागोदी बॉल त्या ठिकाणी लेग लाईनचा प्रयत्न केला. शॉर्ट फाईन लेग कडे खेळले होते. कोणत्याही प्रकारची रन नसेल. केतनशी आपण जरूर संवाद साधणार आहोत या मॅच मध्ये. खरं तर आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहेत या स्पर्धेमध्ये. खास आकर्षण, जेव्हा जेव्हा केतन एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होतो तेव्हा त्या स्पर्धेचा दर्जा आणखीन उंचावतो. असा एक अग्रनामांकित अखिल भारतीय टेनिस क्रिकेट सुपरस्टार म्हणून ज्याची ओळख राहिली वाकणचा हा खेळाडू आज तुम्ही मैदानामध्ये पाहता. त्यांच्या बरोबरीने आणखीन एक सुपरस्टार आहे मंगेश पैती. क्या बात आहे. नो लुक, व्हॉट अ शॉट. अफलातून टायमिंग. हा फटका आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या अंकितसाठी. बघा मागचा बॉल, खर तर बॉल साईड झाला नव्हता अंकेशला आणि फ्लड लाईट जशा ऑन झाल्या अंकेशने मात्र नो लुकचा फटका मारला. काय फटका होता. टायमिंग लाजबाब आणि कॉर्डिनेशन देखील अप्रतिम राहिलं खेळाडूचं. षटकाराने मात्र डील करताना पाहायला मिळाला अंकेश कामोटकर हा खेळाडू. केतन खेळाडूचे संवाद देखील साधतोय. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केला बॉलला. केतन मात्र मिडॉन मध्ये आलेत. फील्ड केला बॉलला. एकाच पटरीवरती दोन ट्रेन. आता अपघात घडेल आणि अपघात घडलाय. कॅप्टन दी डिपार्ट रन आउटच्या स्वरूपात बिग विकेट डाऊन. खेळाडू बाद झालाय अंकेश कामोटकर. खरं तर केतन मात्रेचा योग्य थ्रो आपण पाहिला. आपण केतनशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहोत. अशा मुवमेंटला बऱ्याच वेळा आपण पाहिला एखादा खेळाडू थोडासा घाई गडबडीमध्ये योग्य दिशेला थ्रो करत नाही, पण तो केतनने कंट्रोल दाखवला स्वतःवरती. योग्य एंडला थ्रो केला, त्याला विकेट मिळाला. केतन, काय सांगशील जो मागचा फटका अंकेश कामोटकरने मारला नो लुकचा, सध्याच्या घडीमध्ये हा खेळाडू देखील चर्चेमध्ये आहे. चांगला मारला सर. तो त्या शॉटला रेडी होता आणि तोच बॉल भेटला त्याला. चांगला शॉट मारला त्याने. खरं तर आजकाल आपण पाहिला सर्रास केतन इम्प्रोव्हायझेशन प्रत्येक खेळाडू दाखवतो फलंदाजीमध्ये. काय सांगशील आधुनिक क्रिकेट बद्दल, ज्या पद्धतीने फटके मारले जातात सध्याच्या घडीला? सर, बॉलरची खूप कसरत आहे, कारण की बॅट्समनने
म्हणजे खूप चांगले चांगले शॉट नवीन इम्प्रूव्ह केले आहेत. तर बॉलरला अचूक बॉल टाकावे लागतील. क्या बात आहे. अगदी योग्य माहिती केतनने दिली, कारण केतनला माहिती कधी कधी त्यालाही बॉलिंग करावं लागते. ग्रामीणमध्ये इम्पॅक्ट खेळाडू मैदानामध्ये आलाय. बॉलर्ससाठी मात्र मोठी कसरत आहे. अशा कंडिशनला त्या ठिकाणी धावा वाचवणं, धावा कमी खर्च करणं, केतनने योग्य माहिती दिली. फलंदाजांकडे असणारे खरं तर विविध नवनवीन फटके, त्यामुळे गोलंदाजाचा दबाव डेफिनेटली असतो आणि त्याचबरोबरने अतिरिक्त बाउन्स असणारे चेंडू, त्यामुळे गोलंदाजाला प्रचंड संघर्ष करावा लागतो. हा एक चांगला मेसेज केतनने दिलाय गोलंदाजासाठी. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये चाललाय त्या ठिकाणी निनाद भोईर, हा देखील मोठीजूचा खेळाडू आहे. निनाद ब्लास्ट करतो नेहमी सलामी लावून मैदानामध्ये मोठीजू संघासाठी ग्रामीण गटामध्ये. निनाद ऑन स्ट्राईक, संधी मिळाली या खेळाडूला. पहिलाच बॉल ओव्हर पिच, केतनच्या डोक्यावरून फ्लॅट मारलाय, बॉल निघाला लॉंग ऑफच्या बाहेर, सीमा पार, चौकार. टॉस करूयात. गौरी स्पोर्ट उल्वे एका बाजूला, करण मडवी आणि दुसऱ्या बाजूला स्मायरा आणि इश्विका वॉरियर, जसंही किरण पवार. टॉस केला जातोय. 6 षटकांची मॅच आणि आता टॉस आलाय लेट, पण आता टॉस जिंकलाय किरण पवारनं. एकंदरीत उरण पनवेल प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग नुकताच चॅम्पियन राहिलाय. किरणने एक 4 देखील जिंकलाय. IASPL पर्यंत प्रवास देखील किरणने केलाय. पहिल्यांदा टॉस जिंकला, निर्णय काय असेल किरण? बॅटिंग करू आम्ही. 4 रात्रीमध्ये खरं तर क्रीडांगणाचा अभ्यास घेतलास, बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्यास. उरण पनवेल ही प्रीमियर लीग आणि समोर करण मडवी आहे. काय संघामध्ये कॉम्बिनेशन आहे का? टीममध्ये कॉम्पिटिशन चांगला आहे आणि सलग 4 दिवस येतोय मी मॅच बघायला आणि समोर पण करणची चांगली टीम आहे. नक्कीच आम्ही एक आमचा चांगला खेळ करण्याचा ट्राय करू. संघ मालक म्हणून अनिकेत घरत किंवा त्या शंकर दादा यांच्याबद्दल काय सांगशील? त्यांचा सपोर्ट नेहमीच मला असतो. जर टॉस करण तू जिंकला असतास तर तू काय निर्णय घेतला असतास? फिल्डिंगच घेतली असते. आणि समोर आज किरण आहे, ज्यानं खरं तर 4 जिंकलंय, नुकताच रायगड प्रीमियर लीग जिंकलंय. तर संघामध्ये काय कॉम्बिनेशन आहे? नक्कीच चांगली टीम आहे समोरची. आम्ही देखील चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू. आज संघ मालक विजय शेठ खारकर आणि सुनील शेठ मडवी यांच्याबद्दल काय सांगशील? नक्कीच धन्यवाद बोलून देणार. ते करण टॉस जिंकलाय, तो किरण पवारनं आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही कुठे पहिल्यांदा बॅटिंग घेतलंय ते म्हणजे किरणनं, आणि त्याचमुळे आपण जाऊयात मॅचकडे, ऐकूयात रोशन पाटील तारा यांचा आवाज. 24 चेंडूमध्ये 50 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आलंय. टेप बॉल खरं तर आपण पाहिलं, हे देखील एक कन्सेप्ट आहे या स्पर्धेमध्ये. स्विंग बॉलचा वापर. ज्येष्ठ पत्रकार आदरणीय महादेव पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन. दमदार समाजसेवक आणि सुप्रसिद्ध पत्रकार, लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून ज्या आपण पत्रकारी क्षेत्राकडे पाहतो, त्या पत्रकारी क्षेत्रामधील एक ज्येष्ठ पत्रकार आदरणीय समाजसेवक महादेव पाटील साहेबांचं आगमन, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. कित्येक वर्ष पाहायला गेलं तर 5 जानेवारी ही तारीख फिक्स असायची आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्तच या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असायचं. दीपक शेठ पाटील यांच्या अतिशय जवळचे आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्तच या सर्वाधिक मोठ्या स्पर्धा महाराष्ट्रातील पाहायला मिळायच्या असे ज्येष्ठ पत्रकार माधवजी पाटील साहेबांचे आगमन पाहायला मिळते. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करत आहोत. स्वागतम स्वागतम, सहर्ष स्वागतम. 24 चेंडूमध्ये 50 धावा, 24 बॉल आणि 50चं समीकरण. बॉलिंग मार्क मध्ये स्वतः कॅप्टन आलाय कृतज्ञ मडवी. समोर स्ट्रायकिंग एंडला आयकॉन मंगेश वैती, इनसाइड आउट. पहिला बॉल कवसला मारलाय आणि झेल टिपलाय. पहिल्याच बॉलला विकेट घेऊन आला करण मैदानामध्ये, आणि तोही विकेट कोणाचा? आयकॉन मंगेश वैतीचा पलटवार आता राधे एंटरप्राइजेस चिर्लेकडून. खर तर आपण आकाशशी संवाद साधणार आहोत. आकाश तारेकर सध्या आपल्या सोबत जॉईंट होतील. आकाश, काय सांगशील? पहिल्याच बॉलला कॅप्टनने विकेट काढलाय मंगेश वैतीचा, क्रुशल मोमेंटला. या विकेट बद्दल काय सांगशील? हो, नक्कीच आयकॉनची विकेट गेलेली आहे, तर मॅच थोडी आता पुढे पुढे जाईल, कारण चेस करत असताना विकेटचा अंदाज नवीन खेळाडूला येताना कठीण होईल. आकाश, तुम्ही व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळता. स्विंग बॉल, टेप बॉल अशा अनेक कन्सेप्ट मध्ये तुम्ही खेळलेला आहात, परंतु ग्रामीण खेळाडूंसाठी ही संकल्पना आज खरं राधे एंटरप्राइजेस चिर्ले यांच्या माध्यमातून राबवण्यात आली. काय सांगशील या कन्सेप्ट बद्दल? याचा फायदा ग्रामीण क्रिकेटरना किती होईल? हॅलो, नक्कीच कित्येक वर्ष आज राधे एंटरप्राइजेसच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या स्पर्धा होत्या. महाराष्ट्रातील एकमेव पहिली टुर्नामेंट असेल की राधे एंटरप्राइजेसने मोठी सर्वात महाराष्ट्रातली टुर्नामेंट ठेवली होती. खरं तर राधे एंटरप्राइजेस चिर्ले या स्पर्धेबद्दल आकाशने देखील भरभरून त्या स्पर्धेचं कौतुक केलं, कारण त्यालाही माहिती आहे
या स्पर्धेने अनेक खेळाडूंना ओळख प्राप्त करून दिली आहे. 4 व्हीलर कार असेल, त्याचबरोबरने एखादा मान्यवर जर का मैदानामध्ये आला, घोड्यावरती स्वार होऊन त्यांची मिरवणूक, फटाक्यांची आतिषबाजी, चिअर गस, बऱ्याच काही गोष्टी या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कुठून सुरुवात झाली तर ती सुरुवात राधे एंटरप्राइजेस चिर्ले यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि आज या स्पर्धेमध्ये सुनील शेठ मडवी देखील आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांचं सर्वांचं मी मनापासून कौतुक करेन. नवीन पॅटर्न मैदानाकडे चालला. शिवकर गावचा खेळाडू संदीप पाटील, डाव्या हाताचा खेळाडू ऑन स्ट्राईक. येणारे 23 बॉल 50 समीकरण. कट केला बॉलला, हलक्या हाताने दिशा दिली, स्वीपर कव्हर, नाहीतर कव्हर पॉइंटला हा फटका आहे. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. 1 रन मिळेल या बॉलवरती. हे षटक फार महत्वाचं राहील, दिशादर्शक षटक राहील. या ओव्हरमध्ये जर का धावा आल्या तर मात्र प्रेशर वाढेल फिल्डिंग करणाऱ्या राधे एंटरप्राइजेस चिर्लेवरती. या ओव्हरमध्ये विकेट जर का मिळाले तर प्रेशर आपोआप क्रिएट होईल स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठीजुई या संघावरती. ऑन स्क्रीन आपण पाहता रायगडचा वेल फिनिशर, गेले कित्येक वर्ष या खेळाडून देखील जबरदस्त कामगिरी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये केली. असं बारक्या कांबळे सध्या ऑन स्क्रीन आहे. जय हनुमान कामोटे संघाचा स्टार खेळाडू, त्याच्याही नावावरती एक 4 व्हीलर आहे. उसटण्याच्या राजवीर चषकामध्ये त्याने नॅनो कार पटकावली होती. असा खेळाडू सध्या मैदानामध्ये बारक्याला आपण पाहताय मैदानामध्ये आहेत. सिंगल मिळाली, एंड बदलला, आता स्ट्रायकिंग एंडला निनाद आलेत. भागीदारी करावी लागेल मिडल ऑर्डरच्या खेळाडूंना. येणारे काही बॉल विजयासाठी अजून 49 समीकरण मॅच मध्ये आलंय. समोरला इथेही फटका फसलाय, कबसला फिल्डर, झेल टिपलाय. 1 मोर विकेट, आणखीन एक धक्का या ओव्हर मध्ये बसतोय मोठी जुई टीमला. थोड्याच वेळामध्ये या खरं तर मंचावर ज्यांचं आगमन पाहायला मिळणार आहे असे सन्माननीय आदरणीय निलेश शेठ खारकर साहेबांचे इथं आगमन पाहायला मिळणार आहे. ज्यांच्या सौभाग्यवती निकिताताई निलेश शेठ खारकर, रायगड जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी आणि उल्लूण परिसरातील विभाग युवा मोर्चा विभाग अध्यक्ष निलेश शेठ खारकर यांचं आगमन मंचावर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. आणि एक खरं तर मराठी उद्योजक, गौरी स्पोर्ट उल्वे संघाचे संघ मालक विजय शेठ खारकर यांचं देखील आगमन थोड्याच वेळामध्ये या खरं तर मंचावर होताना पाहायला मिळणार आहे. आकाश तारेकर पुन्हा एकदा आपल्यासोबत जॉईन होतील. खरं तर आकाश, आज राधे एंटरप्राइजेस चिर्लेमध्ये 3 स्टार खेळाडू आहेत. मी आवाजावर उल्लेख केला, आयकॉन केतन मात्रे त्यांच्या बरोबरने तुमच्यासोबत बारक्या देखील आहेत आणि तुम्ही स्वतः आणि सर्व जे ग्रामीण खेळाडू आहेत त्यांच्याबद्दल काय सांगशील? हॅलो, नक्कीच मी आवर्जून उल्लेख करेन की आज ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आम्हाला अभिमान आहे की ग्रामीण खेळत असताना देखील आम्ही या उंचीवर पोहोचलोय. कारण सर्वांची मेहनत, ग्रामीण खेळाडूंनी, नवीन खेळाडूंनी याच्यावर मेहनत करून पुढे पुढे जायची संधी आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपण आकाशी जरूर संवाद साधणार आहोत. पुन्हा एकदा फटका फसलाय, आल्या पावली माघारी परतावा लागेल आता. आणखीन एका फलंदाज ऋषी नारंगीकर, चिरनेरचा खेळाडू, चालला मैदानाच्या बाहेर. खतर या ओव्हरमध्ये कॅप्टन ने मात्र भूमिका चांगली साकारली. करण मडवीचं कौतुक करावं तितकं कमी. चांगलं कमबॅक केलंय, 3रा धक्का दिलाय प्रतिस्पर्धी संघाला. आता मॅच मध्ये पलटवार होताना पाहता राधे एंटरप्राइजेस चिर्ले या संघाचा. आपण चर्चा करतो आकाश सोबत खतर ग्रामीण क्रिकेट बद्दल. तुमचा फॉर्म असो वा नसो, नेहमी तुम्हाला पाठीशी घालतो तो म्हणजे ग्रामीण क्रिकेट. कारण चॅलेंजर खरं चिर्ले, चॅलेंजर पारगाव, क्षमा असावी, या नावाने एक वेगळी दहशत संपूर्ण ग्रामीण क्रिकेटमध्ये तयार केली होती आणि त्याचे स्वतः कॅप्टन होते आकाश तारेकर. आकाशने देखील सांगितलं, ग्रामीण मध्ये जर का तुम्ही चांगली कामगिरी करत असाल तर तुम्हाला पुढे जाऊन चांगलं प्लॅटफॉर्म मिळेल. अतिशय चांगलं तर या ठिकाणी वक्तव्य केलं आकाश तारेकर यांनी. आकाश, काय सांगशील आज या स्पर्धेबद्दल? कशी वाटली स्पर्धा? उरण पनवेल तालुक्यांना एकत्र आणणारी स्पर्धा, एकत्र प्रीमियर लीग बद्दल काय सांगशील? नक्कीच 2 तालुक्यांना जोडणारी टुर्नामेंट आहे आणि ग्रामीण खेळाडूंसाठी पर्वणी आहे. कारण ग्रामीण खेळाडू खेळत असताना अशा पुन्हा एकदा आपण आकाश संवाद साधणार आहोत. करण घनसोलकर आलाय तर बॅटिंगसाठी दबाव वाढत चाललाय मोठी जुई टीम वरती. करणचा पुढचा बॉल वेगात टाकलाय, फास्ट अँड फ्युरियस अवे फ्रॉम द बॉडी. लाईन खराब असल्या कारणाने पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. बघा ऍक्शन, बॉलची अगदी रिदम चांगला आहे करणकडे, पण इथे लाईन खराब असल्या कारणाने पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. 1 रन मिळेल. 27वा धाव फलकावरती आहेत. येणारे बॉल असतील या ठिकाणी आपण पाहता तब्बल 20 विजयासाठी अजूनही 48 समीकरण. मॅच ऑन आहे. हा सामना आताही दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला आहे. सुरुवातीला असं वाटलं की शेवटच्या षटकामध्ये सचिन लहानेने केलेलं कमबॅक कदाचित मोठी जी संघासाठी लाभदायक राहील, पण आता परिस्थिती बदलली. या मॅच मध्ये लेंथ बॉल हार्ड लेंथ मध्ये टाकला. इथे देखील आपण पाहिला हा बॉल निर्धाव टाकला. कॅप्टनने काय कमाल केली आहे. करणचं कौतुक करावं तितकं कमी. घरच्या मैदानामध्ये खेळतोय. अनेक वेळा त्याने मात्र चांगली कामगिरी
रायगड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये केले, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तो खेळलाय आणि आज मात्र आपल्या संघाचं तो नेतृत्व करत संघनायकाची भूमिका साकारतो दीपक शेठ पाटील यांनी दाखवलेला विश्वास, त्या विश्वासाला सार्थ ठरणारी कामगिरी सतत तो साकारतो मैदानामध्ये. दबाव वाढत चाललाय त्या ठिकाणी स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठीजुई या संघामध्ये. दबाव रिलीज करायचा असेल तर एखादा मोठा फटका या क्षणाला यायला हवा मोठीजुई टीमसाठी. महत्वाचा बॉल या ओव्हरमधला शेवटचा चेंडू, स्विंग बॉल, याही बॉलला विकेट. क्या बात आहे, 4 विकेट या ओव्हरमध्ये घेतलेले आहेत करण मडवीने. एकदा बॉलिंग आवडल्याचं जोरदार टाळ्या द्या खेळाडूसाठी. 5 धक्के बसलेले आहेत बॅटिंग करताना. मोठीजुई टीमला 27ला 5. आता समीकरण म्हणलं येणारे बॉल असतील मैदानामध्ये 18. विजयासाठी अजूनही बनवायच्या आहेत 48. 16.00. ऍक्शन रिप्ले बघा या बॉलचा. पुढे टाकला होता बॉल, स्विंग झाला, अडकीशी कडा घेत असताना विकेट किपर आकाशने सहजगत्या हा झेल टिपला. कॉट बिहाइंड द विकेट. मैदानाच्या बाहेर चालेत करण. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये आता बनवायच्या 48. आपण पुन्हा एकदा आकाशकडे जातोय. स्विंग बॉल ही कन्सेप्ट आपण पाहिली आणि या कन्सेप्टमध्ये आता करणने चांगली गोलंदाजी केली आहे. प्रफुल्ल चांबो देखील आमचे कॅमेरामन आहेत, सातत्याने प्रत्येक खेळाडूसोबत संवाद साधण्यासाठी मायक्रोफोन त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान 24 लाईव्ह इव्हेंटचं राहिलंय. चॅम्बोला आपण देखील पाहता कॅप्टनच्या भूमिकेमध्ये असेल यंदा खरं तर उरण पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. 18 बॉलमध्ये 48. अजूनही सामना संपलेला नाहीये. केगावचा हर्षल मैदानामध्ये आता आलाय. सिक्सर किंग या नावाने याही खेळाडूला ओळखलं जातं. अनेक वेळा जेव्हा संघ अडचणीमध्ये असला ग्रामीण गटामध्ये केगाव, तेव्हा मात्र या खेळाडूने चमकदार कामगिरी केली. एका बाजूला शिवकरचा सुपरस्टार संदीप पाटील ऑन स्ट्राईक आहे. केतन मात्रे आयकॉन बॉलिंगसाठी आलाय. आयकॉनला 1 ओव्हर आहे. या खतर ओव्हरमध्ये स्वतः केतन बॉलिंग मार्कवरती आपण त्यांना येताना पाहता. थोडं स्पीडअप करा. यानंतर रोहन खरात पुण्याचा खेळाडू, त्यांच्या बरोबरने आणखीन एक आयकॉन खेळाडू असेल सुबोध भोसले वरोसे गावचा खेळाडू किरणच्या टीममध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल 18. आता विजयासाठी 48. 16.00. हा रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये वाढत चाललाय. आता मोठ्या फटक्यांची गरज आहे पर ओव्हर मागे. हा सामना जिंकायचा असेल या ठिकाणी स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठीजुईला तर मात्र 2 मोठे फटके मारावेच लागतील. एका खेळाडूला मॅरेथॉन इनिंग मैदानामध्ये साकारावं लागेल. केतन आपल्या करतर रनवेवरती तयार होतो. थोडासा रनवेवरती बिघाड निर्माण झाला. पुन्हा एकदा निर्णय त्याने माघारी जाण्याचा घेतलाय. रनिंग बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना त्यांना आपण पाहता राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल, लो फुल टॉस, गॅप मध्ये ड्राईव्ह केला बॉलला. कमालीचं टायमिंग, एक्सा कव्हरला हा फटका. 2 फिल्डरच्या मधून बॉल झालाय फरार. पहिल्याच बॉलवरती रन्स मधील 4. वेलकम बाउंड्री. मिडल ऑर्डरचे खेळाडू जबाबदारी वाढली आणि जबाबदारी स्वीकारली. आता संदीप पाटील काय फटका मारलाय. जबरदस्त टायमिंग, कव्हर्सला क्रॅकिंग, कव्हर ड्राईव्ह. यानंतर केतन कमबॅक करेल का पाहावं लागेल. वेगात टाकला बॉल, कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल हलकासा राईज झाला. अचूक टप्प्यावरती गुड लेंथ वरून बॉल टेकअप घेत असताना आकाश सारीकरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. हा चेंडू निर्धाव. चांगला बॉल पाहायला मिळाला. लाईन ऑफ अटॅक आपण जर पाहिला बरोबर त्या ठिकाणी फलंदाजापासून लांब, त्यामुळे हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. आता येणारे बॉल असेल त्या ठिकाणी 16. विजयासाठी 44 समीकरण या मॅच मध्ये आहे. सामना अतिशय रफ अँड टफ होत चाललाय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी बॉलला अप्पर कटचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता. आतली कडा घेत असताना बॉल शॉर्ट थर्ड फील्ड झालाय. फक्त सिंगल मिळेल त्या ठिकाणी 30 सर्कलच्या बाहेर हा फटका मारायचा होता संदीपला, परंतु इथे मात्र हलकीशी कडा घेत असताना सिंगल मिळालेली आहे. आता 15 चेंडूमध्ये विजयासाठी 43 धावा. 15 बॉल 43. केतन मात्रे ऑल इंडिया आयकॉन सध्या आहे या संघामध्ये. जबरदस्त कामगिरी बॅटिंग करताना केतनचं योगदान आपण पाहिलं संघासाठी. जवळजवळ त्याने धावा केल्या 42. 17 चेंडूमध्ये बॉलिंग करताना देखील महत्वाचं षटक या ठिकाणी हाताळतोय. 4थ्या षटकामध्ये हा खेळाडू बॉलिंग मार्क वरती आलाय. नेक्स्ट मॅच किरण विपक्ष करण मडवी. आणखीन एक मोठा सामना असेल पुढच्या लढतीमध्ये. 2 कॅप्टन. लेंथ बॉल, याही वेळेला प्रॉपर कनेक्शन नाहीये. फुल लेंथ बॉल होता. आतली कडा घेत असताना बॉल चाललाय मागे बॅकवर्ड कडे. पुन्हा एकदा डॉट बॉल केतन कडून पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. दबाव आता पूर्णपणे वाढत चाललाय स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठीजुई या संघावरती. साहिल दरे या खेळाडूने 2 बॉल 8 असताना षटकार मारत तो सामना फिनिश केला होता. खरं तर त्या ठिकाणी तो खेळाडू आपण पाहिला. नितलसचा खेळाडू. याही मॅच मध्ये चांगली कामगिरी करायला गेली फलंदाजांना. फुल टॉस बॉल, मोठा फटका खेळत असताना फटका फसलाय. व्हॉट अ कॅच.
आदेश कडू समोरच्या दिशेने धावत आलाय आणि पॅरल झेल टिपत असताना वन मोर विकेट, आणखीन एक धक्का, मोठी जुला खेळाडू बाद झालाय हर्षल. ठिकाणी मिळालेला आहे. यज्ञेश घरत पुण्या मैदानाच्या आतमध्ये चाललाय. खरं जबाबदारी आता वाढत चालली. केतन मात्र आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध करतो. लो फुल टॉस बॉल टाकला, त्याला मात्र स्टिअर करत असताना फटका फसला. आदेशने डीप मध्ये चांगला झेल टिपला. सोनारीचा खेळाडू लॉंग ऑन मध्ये आहे, त्याने हा झेल त्या ठिकाणी कॅरी करत असताना विकेट मिळाला. तर आनंदाचं वातावरण सध्या आहे राधे एंटरप्राइज चिर्ले संघाच्या खेम्यामध्ये आणि त्याबरोबर समोर समर्थक त्यांच्या चेहऱ्यामध्ये आनंद तुम्हाला पाहायला मिळेल. 6वा खेळाडू बाद झाला. 32-6, 3.5 चेंडूचा खेळ संपलाय. याही बेला प्ले अँड मिस वन्स अगेन डॉट. क्या बात है. केतन मात्रे देखील छा गए मैदान के अंदर, असंच म्हणावं लागेल, कारण काय कामगिरी केली या खेळाडूने. बॅटिंग करताना 42, बॉलिंग करताना महत्वाचं षटक, ज्यामध्ये फक्त 5च धावा, 1 विकेट केतनला मिळालाय आणि 4 षटकांचा खेळ संपताना मोठी जुई संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 6 गडी बाद 32. आता येणारे 12 बॉल विजयासाठी 43 समीकरण. चिडको ओमेक सिटी कतर येणाऱ्या कालावधीमध्ये 3रं महानगर आपल्या परिसरामध्ये तयार होणार आहे आणि अटल सेतू पासून अगदी कनेक्टिव्हिटी चिर्ले गावाला मिळाली. त्याचबरोबरने नव्याने होत असणारे कतर दिवंगत लोकने दीपा पाटील साहेबांच्या नावाचं आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्याचबरोबर जेएनपीटी बंदर, या सर्व गोष्टींमुळे या परिसराला एक वेगळी खरतर आता झलाली प्राप्त झालेली आहे. अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला या परिसरामध्ये वाढतं वसाहतीकरण, त्याचबरोबर औद्योगिकरण होताना पाहायला मिळेल, या तीन मात्र शंका नाही. आणि अशातच आपण सध्या आहोत चिर्ले नगरीमध्ये. पुन्हा त्या सेकंड स्पेलमध्ये आला कॅप्टन करण. लो फुल टॉस, संदीपने आक्रमण चढवलं, फ्लॅट अँड फ्युरियस. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. पहिल्याच बॉलवरती करणचं भव्य स्वागत, षटकार. संघर्षमय इनिंग साकारतो मैदानामध्ये. संदीप पाटील हा खेळाडू शिवकरचा सुपरस्टार लढतोय, संघर्ष करतो आपल्या संघासाठी. काय फटका मारलाय करणच्या अगेन्स्ट, डाऊन दी ग्राउंड, लो फुल टॉस बॉलला कन्वर्ट केलं षटकारामध्ये. आता समीकरण बनलंय येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 37 धावा. मुंबईकरांचं आगमन, चिअर गर्ल्स आणि कलाकार ज्यांना इन्व्हाइट त्यांनी केलेलं आहे त्यांचं वेलकम, त्यांचं स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. मोठा फटका पाहायला मिळाला संदीपच्या माध्यमातून. लेंथ बॉल टाकला होता, पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न होता. बॅकवर्डला फिल्डिंग चांगली झाली, एकच रन इथे मिळेल. स्ट्राईक रोटेट झाली आता 10 मध्ये. विजयासाठी धावा बनवायच्या तब्बल 36, म्हणजे किमान 6 षटकार 10 चेंडूमध्ये मारावे लागतील. करण मडवीला एकाच खरतर या ठिकाणी स्पेलमध्ये, एकाच सामने इनिंगमध्ये 2 वेगवेगळे स्पेल टाकावे लागले. स्विंग बॉलचा षटक त्याने हाताळला आणि त्यानंतर आता टेनिस बॉलकडे तो आलाय. पहिल्याच बॉलला षटकार, स्विंग बॉल ओव्हर त्याने अप्रतिम हाताळली. या क्रीडांगणामध्ये दबाव क्रिएट केला प्रतिस्पर्धी संघावरती. सामना संपलेला नाहीये, शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई या टीमला. 10 चेंडूमध्ये 36 हे कॅल्क्युलेशन मॅच मध्ये. समोर यज्ञेश, पाठ टाकला बॉल, स्ट्रॉंग अपील, टो क्रशिंग यॉर्कर, फिंगर गोज अप, लेग बिफोर द विकेट. आणखीन एक धक्का. स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई टीमला खेळाडू बाद झालाय यज्ञेश खरत. बॅक टू द डगआउट.
स्पेल मधील पहिल्या 9 चेंडूमध्ये 5 पूर्ण केल्या करण मडवीने. एकदा जोरदार डाव द्या. 5 विकेट हॉल, 5 विकेटाने प्रतिस्पर्धी संघाचे गारद केलेत असा कॅप्टन करण मडवी. क्या बात आहे. अजून 3 बॉल बाकी आहेत. त्याने 5 पूर्ण केल्या. 5 खेळाडू त्याने बाद केलेला आहे. दबाव हा पूर्णपणे आता आहे स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई या संघावरती. 39ला 7. आता येणारे 9 बॉल विजयासाठी 36 समीकरण या मॅच मध्ये आलंय. 9 चेंडूमध्ये 36. लेंथ बॉल हॅमर केलं बॉलला. कवसला फिल्डर आहे. झेल सुटलाय. संधी होती त्या ठिकाणी शतरक्षकाला. आणखीन एक विकेट कदाचित करणच्या खात्यामध्ये गेला असता, पण नियतीला हे कदाचित मान्य नसावं. आदेश कडून चांगला झेल टिपला होता लॉंग ऑफला. त्याच आदेशने हा सोपा झेल सोडलाय कबसला. सचिन लहाने या खेळाडूचा भिंगारवाडी गावचा आणखीन एक खेळाडू मैदानामध्ये आलाय. तालुका लेवलचं क्रिकेट तो देखील खेळलाय. ओपन क्रिकेटमध्ये त्यांनी देखील दबदबा प्रस्थापित केलाय. असा खेळाडू नॉनस्टॉकी गेंडला तर एका बाजूला संदीप पाटील कधीही गेअर बदलू शकतोय असा आक्रमक खेळाडू स्टार्किंग गेंडला. 8 चेंडूमध्ये 35 धावा. नो बॉल कॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. त्यामुळे संधी राहील संदीपला. सेकंडला निघालेत. रनआउटची संधी आहे. थ्रो थोडासा लेझी. 1+2 3 धावा या चेंडूवरती मिळतील. बॅटिंग करताना स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी टीमला सामना संपलेला नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला संघर्ष पाहायला मिळेल या मॅच मध्ये. अजूनही सामना संपलेला नाहीये. 2 खेळाडू आहेत. 40गाव विभाग प्रीमियर लीग जेव्हा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संपन्न होते त्या परिसरातील हे दोन्ही खेळाडू, एक शिवकरचा खेळाडू संदीप तर एका बाजूला भिंगारवाडीचा खेळाडू सचिन लहाने. नेक्स्ट बॉल फ्रीट संदीपसाठी असेल. 8 चेंडूमध्ये आता 32 समीकरण या मॅच मध्ये आहे. 8-32. नेक्स्ट बॉल देखील महत्वाचा राहील. फ्रीटचा बॉल वेगात टाकलाय. गती होती परंतु दिशा खराब असल्या कारणाने या बॉलला पंचाने वाईड घोषित केलाय. दबाव आताही आहे प्रतिस्पर्धी संघावरती. जरी विकेट 7 गमावले असले मोठी जुई संघाने तरी मैदानावरती प्रेशर आहे. या ठिकाणी फिल्डिंग करताना राधे एंटरप्राइजेस चिरले या संघावरती, कारण शेवटपर्यंत हार मानायला तयार नाहीये स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई हा संघ. 8 चेंडू आणि विजयासाठी 31 समीकरण या मॅच मध्ये आले. हे 2 बॉल प्रणय फार महत्वाचे आहेत. जर का 2 बॉलला 2 मेगा हिट आले तर मात्र धाबे दणांतील राधे एंटरप्राइजेस चिरले संघाचे. फटका फसला. फ्रीटचा बॉल आहे आणि पुन्हा नो बॉल कॉल. ओव्हर स्टेपिंग वन्स अगेन. पंचांचा इशारा. आणखीन एक नो बॉल. मैदानामध्ये घडतंय काय? ज्या गोलंदाजाने 5 पूर्ण केला, ज्या गोलंदाजाने या सामन्यामध्ये रंग भरले, तो गोलंदाज आणखीन एक त्या ठिकाणी ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल टाकतोय. हा खरं तर शुभ संकेत राहील कदाचित बॅटिंग करणाऱ्या स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई टीमसाठी. 2 धावा इथे मिळालेल्या आहेत. आता येणारे बॉल 8 विजयासाठी 29 समीकरण. 5 पूर्ण जरूर केला पण तो करणमध्ये दबाव वाढत चाललाय. या मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार होईल का पाहायचा आहे. आणखीन एखादा जर का विकेट काढला तर मात्र पूर्णपणे बॅकफुटला जाईल. त्या ठिकाणी बॅटिंग करणारा स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई हा संघ उरण आणि पनवेल या 2 तालुक्यातील विविध गावातील खेळाडू प्रत्येक संघामध्ये आहेत. त्यामुळे प्रत्येकाकडे टॅलेंट आहे, प्रत्येकाकडे कौशल्य आहे, प्रत्येकाकडे प्रतिभा आहे. त्यामुळे हा सामना, ही स्पर्धा शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला रंगतदारच होताना पाहायला मिळेल. 3 मात्र शंका नाहीये. आणखीन एक फ्रीड बॉल आणि समोर असेल सचिन लहाने हा खेळाडू. ऑन साइडला त्या ठिकाणी पॅरल स्ट्रोक आहे. मिड विकेटला फिल्डर आहे. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केलाय. क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग. एका हाताने बॉल स्टॉप केला फिल्डरने. 2 धावा मात्र मिळतील या बॉलवरती. बॅटिंग करताना स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठी जुई संघाला रन्स 2 मिळालेले आहेत. बघा काय फिल्डिंगचं स्टँडर्ड आहे. जितेश हा देखील मोठी जुईचाच खेळाडू. त्याने मात्र चांगली फिल्डिंग केली. बॅटिंग करताना देखील जितेशने चांगली बॅटिंग केली. मोठी जुई संघाच्या अगेन्स्ट मोठी जुईचा हा खेळाडू. हे चित्र तुम्हाला लीग फॉर्ममध्ये नेहमी पाहायला मिळतं. एकाच गावचा खेळाडू आपल्या संघाविरुद्ध खेळताना पाहायला मिळतोय. यॉर्कर बॉल उडवला त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने मारला मशाबा असावी. अलॉंग विथ कार्पेट सेकंडला निघालेले आहे. 2 धावा घेत असताना या ओव्हरमध्ये लॉंग स्पेल पाहायला मिळाला करणचा, पण तो 2 षटकामध्ये करणने टोटल विकेट मिळवलेत या आपल्या संघासाठी. 5 पूर्ण करत असताना या सामन्याला कलाटणी दिली आहे. आता शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या तब्बल 25. सन्माननीय विजय शेठ कारकर साहेबांना आपण ऑन स्क्रीन पाहताय. साहेब
चषक या स्पर्धेचे दमदार आयोजक आणि स्वतः चांगले समाजसेवक उद्योजक खेळाडू. कदर 19 जानेवारीला जी स्पर्धा आपण नेहमी संपन्न होताना पाहिली त्या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय विजय शेठ खारकर यांना सध्या आपण स्क्रीनवरती पाहता. दमदार युवा उद्योजक या त्यांना आपण पाहता सध्या स्क्रीनवरती. 6 मध्ये 25 आता आमच्यासोबत जॉईन झाले सूरज हातमोडे आमचे समालोचक मित्र. आणखीन एक नामांकित समालोचक चौक परिसरातील रायगड जिल्ह्यातील एक दमदार मराठी समालोचक सूरज हातमोडे. वेलकम, आपलंही स्वागत. मॅच ऑन आहे. 6 मध्ये 25 करायच्या आहेत. आता रणनीती आखली जाईल कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवायचा हा एक मोठा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आता करणला शोधावं लागेल. त्याचं उत्तर आकाश चारेकर, बारक्या कांबळे, केतन म्हात्रे या सर्वच कारणं शोधावं लागेल. निर्णायक षटक असेल या मॅच मधलं. 6 मध्ये 25 होतील का याचं उत्तर द्यायचं आहे संदीप पाटील आणि त्याच्याबरोबर सचिन लहाने या दोन्ही खेळाडूंना. अतिशय महत्वाचं षटक आणि या षटकामध्ये बॉलिंग मार्फत गोलंदाज येतोय. अंतिम षटक घेऊन जय हनुमान कामोटे संघाचा प्रमुख खेळाडू रायगडचा वर्ल्ड फिनिशर मस्त बारक्या कांबळे अंतिम षटकासाठी अनुभवाचा तर अनुभवी असणारा खेळाडू, अनुभवाची शिदोर त्याच्याकडे आहे. अनुभवाचा पुरेपूर वापर त्याला करावा लागेल. 6 मध्ये 25 हे कॅल्क्युलेशन मॅच मध्ये आहे. केल्याने होते आधी केलेच पाहिजे असं म्हणतात. आता या मॅच मध्ये संदीप आणि त्याच्या बरोबरीने सचिन एखादा मोठा उलटफेर करेल का? शिवकरचा हा खेळाडू आहे संदीप पाटील, सध्या ऑन स्क्रीन डाव्या हाताचा अतिशय चांगला आक्रमक आणि शैलीदार फलंदाज संदीप पाटील ऑन स्क्रीन. लास्ट ओव्हर अंतिम षटकामध्ये 25 होतील का याची चर्चा सुरू झाली आहे. हळूहळू मात्र प्रेक्षकांची गर्दी वाढू लागली. मैदानाच्या अवतीभोवती मात्र तमाम क्रीडा रसिक मात्र या सामन्यांचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 2 खेळाडू आहेत त्या ठिकाणी. चाळीसगाव विभागातील दोन्ही खेळाडू सचिन लहाने भिंगारवाडी गावचा खेळाडू एका बाजूला, संदीप पाटील ऑन स्ट्राईक सध्या आहेत. 50 कंप्लीट झाले पहिल्या 5 षटकामध्ये. आता एका षटकामध्ये 25 करायच्या. अजूनही सामना संपलेला नाहीये. अंतिम 6 बॉल आणि 25 धावा. पहिला बॉल त्या ठिकाणी टाकलाय अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा, इट्स वाईट. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. 6 मध्ये 24 4 षटकार मारायच्यात. शेवटच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये सबसे कातील गौतमी पाटील यांचं आगमन होताना पाहायला मिळेल. खरं तर मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील जॉईन होतील. क्रिकेट बरोबर मनोरंजन. पहिला बॉल वाईट, त्यानंतर आक्रमण दे घुमाके लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना त्या ठिकाणी संदीप पाटीलने सांगितलंय मी अजून मैदानामध्ये आहे, मैं हूं ना. हा षटकार गाणे. आता या मॅच मध्ये पलटवार करतोय संदीप पाटील. काय फटका होता. हॅड अँड कॉर्डिनेशन, सर्व ताकद होती ती मात्र बॅट मध्ये काढली अंगातली आणि त्यानंतर बॉलला ढगात पाठवलं. त्या ठिकाणी फलंदाज संदीप पाटीलने 5 चेंडूमध्ये 18 धावा. कहानिया बदलने में देर नाही लगता असं म्हणतात. कधी कधी एखादा उलटफेर होऊ शकतो, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. बारक्या कांबळे हा देखील एक अतिशय अनुभवी खेळाडू आहे. या मोमेंटला विकेट जाणे काढला. त्याला थोडं स्पीडअप करा प्लीज. सूचना आली आयोजकांच्या वतीने. सामन्याला आपण जास्त डिले करू नका, थोडंसं आपण स्पीडअप करा. प्रत्येक इनिंग मध्ये या सूचना येतील. 5 चेंडूमध्ये 18 धावा. प्रणय मॅच ऑन आहे. हा सामना आता रफ अँड टफ होत चाललाय. शेवटच्या क्षणापर्यंत हा संघर्ष होतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये. बारक्या कांबळे या धावा वाचवेल का? की एका बाजूला संदीप पाटील, शिवकरचा ब्रँड मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळत असताना बारक्याचा पलटवार. षटकारानंतर प्रत्युत्तर बारक्याचं. विकेट काढलाय संदीपचा. आता मॅच मध्ये मात्र पूर्णपणे शिरकाव करतोय राधे एंटरप्राइजेस चिरले हा संघ. सामन्याचा रिझल्ट काही येऊ द्या, परंतु या मॅच मध्ये संदीप पाटीलने अक्षरशः घाम फोडला राधे एंटरप्राइजेस चिरले टीमच्या खेळाडूंना. काय बॅटिंग केली या खेळाडूने, अप्रतिम. आता शेवटचे 4 बॉल आणि विजयासाठी 6 धावा करायच्या तब्बल 18. नवीन बॅटर मैदानाकडे चालला. मोठी जुईचा ऑलराऊंडर, जेन्युन ऑलराऊंडर खेळाडू दीप पाटील मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. 4 चेंडूमध्ये 18, 3 षटकार ठोकायच्यात फलंदाजाला. मोठा कीर्तिमान प्रस्थापित करावे लागेल या मॅच मध्ये. 4 बॉलमध्ये 18चं समीकरण सामन्यामध्ये आलंय. हा सामना पुन्हा एकदा आपण जर पाहिला अगदी क्रुशियल मोमेंटला आलाय. बारक्याने विकेट काढला.
पहिला बॉल स्लॉटमध्ये होता, त्यानंतर थोडंसं फिंगर रोल करत असताना हलकीशी कडा घेतली विकेट किपर आकाशने, झेल टिपला संदीप पाटीलचा. दीप पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 4 बॉलमध्ये 18चं समीकरण. याही वेळेला फटका फसलाय, सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एक धक्का, सलग दुसरा विकेट प्राप्त करतोय मैदानामध्ये बारक्या कांबळे हा खेळाडू. 9वा फलंदाज मैदानाच्या बाहेर चाललाय मोठीजी संघाचा दीप पाटील. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. चिअर गस देखील या ठिकाणी एंटरटेन करत असताना प्रेक्षकांना आपण पाहत आहे. खर तर या स्पर्धेमध्ये पहिला संघ जो ऑल आउट झाला होता तो संघ होता सुयोग स्पोर्ट दापोली. 28ला ऑल आउट झाला होता. आणखीन एक संघ ऑल आउट होईल का? शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये अनुज लेट परंतु थेट मैदानामध्ये आला. 3 बॉलमध्ये 18. ऑल आउट पेक्षा अजूनही संधी आहे फलंदाजाला आणि अनुजकडे ती तर त्या ठिकाणी क्षमता आहे. अनुजकडे ते कॅलिबर आहे, तोही मोठा फटका मारू शकतो. 3 मध्ये 18 बनवायच्या सलग 3 षटकार अनुजला ठोकायचे आहेत. संघाच्या विजयासाठी बारक्याचं षटक. रटम राऊंड द विकेट. लेन बॉल, संधी आहे या ठिकाणी, हॅट्रिकची संधी आहे ऑल आउटची आणि इथे झेल सुटलाय. जीवनदान मिळालेलं आहे अनुजला. हॅट्रिकची संधी देखील हुकली आणि ऑल आउटची संधी देखील हुकलेली आहे फिल्डिंग करणाऱ्या राधे एंटरप्राइजेस चिरले संघाचे. परंतु संघ आता विजयाच्या उंबरठ्यावरती आलाय. पराभवाच्या गर्दछाईमध्ये आला आता खत स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मोठीजुई हा संघ. रनआउट पासून जी सुरुवात झाली खर तर अंकेशचा रनआउट जो खतर केतनचा थ्रो होता, अंकेश कामोटकरचा रनआउटचा विकेट तिथून मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे कलाटणी मिळाली. जोडी फोडण्यामध्ये यश मिळालं. आता शेवटचा बॉल बाकी आहे फक्त आणि फक्त या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहील. नेक्स्ट मॅच किरण पवार अँड करण मडवी. किरणने टॉस जिंकलाय, पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतलाय, फिल्डिंगला इन्व्हाइट केलाय करण मडवीच्या संघाला. रोहन खरात आणि एका बाजूला सुबोध भोसले भरोसेचा खेळाडू असेल. इन ऍक्शन मध्ये अखेरकार हा बॉल थेट मला वाटतं यष्ट्यांचा वेध घेतो की काय सर? फलंदाज बाद आहे का? हिट विकेट.